ओके, गुड इव्हनिंग एव्हरीवन. की कुठे लास्ट टाइम कोण काय केलं आपण जॉग्राफीचं आठवतं कोणाला? कोण होते का नाही? जॉग्राफी सांगा चला. आय थिंक हे अर्थ मुवमेंट चालू होतं आपलं. हे डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन अँड कॉन्टिनेंट्स वगैरे केलं आपण. हेच झालं आपलं, नंतर हेच पण झालं, क्वेश्चन पण केले आपण याच्यावरती, बरोबर. याच्यामध्ये एक 2 स्लाइड्स आहेत फक्त जे एक्झाम ओरिएंटेड आहे, ते आपण करूया याच्यामध्ये. ठीक आहे, चला सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. पाणी लागलं तर घ्या, तिकडे बॉटल आहेत. हे छोट्या बॉटल आहेत ना, त्याच्यामधून पाणी घेते नका घेऊ. करूया स्टार्ट. चला लक्ष द्या सगळ्यांनी. मागच्या लेक्चरमध्ये ना आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन अँड कॉन्टिनेंट जे आहे ना त्याच्याबद्दल केलं. म्हणजे जे खंड वगैरे जे आहेत ना ते कसे विभागले गेले, एकमेकांपासून लांब गेले, त्याच्याबद्दल केलं आपण. त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे वॅगनर जे आहे, मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये वॅगन आर म्हणून. ठीक आहे, वॅगनर जे आहे त्यांनी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आणली. ओके, भूखंड अपवहन सिद्धांत बोलतात त्यांना, ते आणलं. त्याच्याबद्दल काही एव्हिडन्सेस पण दिलेले आहेत. आणि सेम प्रश्न जसा आहे तसा राज्यसेवेने पण विचारलाय तुम्हाला. तुम्हाला मी वारंवार सांगतोय की हे PYQs जे आहेत ना, PYQs हे मेन आहे तुमच्यासाठी. आणि तेच जर तुम्ही प्रॉपर केले ना, ओके, त्याच्या सराउंड्स मध्ये अभ्यास केला ना, तर तुम्हाला ना पेपर इझिली बोलतो ना आपण क्रॅक करता येईल. लक्षात ठेवा. त्यामुळे इकडे तिकडे न भटकता काय करा, मेन PYQs वर लक्ष द्यायचं आपल्याला. ठीक आहे, मग PYQs करता करता मग कोणत्या कोणत्या गोष्टी येऊ शकतात, कोणत्या कोणत्या नाही ना, ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, आता डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन अँड कॉन्टिनेंट्स, ओके, खंडांचे वितरण वगैरे जे आहेत ना, याच्यामध्ये आहेत ना 2 टॉपिक खूप महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिला टॉपिक जो आहे तो वॅगनर संदर्भात कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. ओके, आणि वॅगनरने सांगितलंय की कॉन्टिनेंट्स इकडे तिकडे गेलेत, पूर्वी हे सगळे एकत्र होते त्यांनी सांगितलं. त्याचे एव्हिडन्सेस पण दिलेले आहेत त्यांनी. त्याच्या संदर्भात आयोगाने प्रश्न विचारला थेट. मग त्याच्याच सारखा अजून एक थिअरी आहे, ओके, त्याला बोलतो आपण प्लेट टेक्टॉनिक थिअरी. किती आहे बघा. इसको क्या हो गया, एनीवेज. ओके, सो प्लेट टेक्टॉनिक थिअरी आहे. ठीक आहे, त्या संदर्भात बघायचं आहे. बघा, हे प्लेट टेक्टॉनिक थिअरी आहे. ओके, आता हे काय एक्झॅक्टली ते बघूया आपण. आता समजा गेस करा, तिकडे वेगनर होता. ठीक आहे, वेगनर संदर्भात विचारलेलं 1912 किती होतं. ठीक आहे, त्याच्या संदर्भात आयोगाने प्रश्न विचारला. मग सेम यांच्या संदर्भात पण येऊ शकतो. काय येऊ शकतो प्रश्न? प्लेट टेक्टॉनिक थिअरी जी आहे ती कुणी आणली? ओके, प्लेट टेक्टॉनिक थिअरी कुणी आणली? मग बघा, हे मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन. लक्षात ठेवा MPM. काय लक्षात ठेवायचं? MPM शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, आता याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय, ते पण राज्यसेवा मेन्स मध्ये. कुठे आलाय? राज्यसेवा मेन्स मध्ये. त्याच्यामध्ये हे विचारलं मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन. ओके, सो हे विचारलेलं आहे. प्री मध्ये अजूनपर्यंत आलेला नाहीये, त्याच्यामुळे प्री मध्ये येऊ शकतो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि कधी आलाय? 1967. कधी आलाय? 1967. सो याच्यावरती आहे ना, ह्या चार्टवरती 2-3 प्रश्न आहेत. म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न कोणता आहे की प्लेट टेक्टॉनिक थिअरी कुणी आणली? मग कुणी आणली? MPM, दॅट इज मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन. दुसरा साधा सर्व सिंपल प्रश्न आहे, कधी आणले? तर 1967 ला आणले. ठीक आहे, लक्षात ठेवा. जे सांगतो ते पिन पॉइंट करा, बाकी काय करायचं नाहीये. आता यांनी सांगितलं प्लेट टेक्टॉनिक. काय सांगितलं? प्लेट टेक्टॉनिक. याच्या अगोदर काय केलं आपण? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. काय? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. आता उदाहरणार्थ बघूया आपण. आता फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे शो करायला काही नाही तरी पण बघा इकडे. आता उदाहरणार्थ, ठीक आहे, हे जे वरचं आहे ना, हे व्हाईट कलरचं, इकडे बघा सगळ्यांनी व्हाईट कलर, याला बोलतो आपण पठार. काय बोलतो याला आपण? पठार. ठीक आहे, ओके. ते वेगनर जे आहे ना त्यांनी काय सगळे पठार मूव्ह झाले, पठार. मग तुम्ही बघितलं बघा, इंडिया अशी वरती चाललेली आहे ना, इंडियावरती चाललेली. मग आता ठीक आहे, रिसर्च झाला, सगळं झालं, नंतर माहित पडलं की हे पठार मूव्ह नाही झालेत, तर हे प्लेट मूव्ह झाले. प्लेट. मग आता प्लेट म्हणजे नेमकं काय असतं? आता प्लेट म्हणजे आपण ऍक्च्युअली प्लेट घेऊया.
उदाहरणार्थ बघा, लग्नामध्ये ते बुफे डिनरसाठी बघा सगळेजण भिकारासारखे लाईन मध्ये उभा राहतात बघा, वाट्या बिट्या घेऊन. ठीक आहे, आता उदाहरणार्थ खाली एक प्लेट आहे, त्याच्यामध्ये वाट्या ठेवलेल्या आहेत. समजा वाट्यांमध्ये काही नाहीये, तुम्ही चालला धक्का लागला तर वाट्या मूव होणार ना वरती, हलणार ना, प्लेट जशी तशीच आहे, बरोबर का नाही? मग तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, दाखवतो तुम्हाला बघा काय व्हिडिओमध्ये काय बघितलं बघा. सॉरी, याच्या खाली आणि याच्या खाली, त्या कॉन्टिनेंटच्या खाली एक सफेद प्लेट आहे. म्हणजे कशी आहे बघ, तुम्हाला एक्झॅक्टली कळल ते. बघा इथे हे बघा, हे सफेद दिसतंय पाठीमागे, हे सफेद, हे ऍक्च्युली सफेदच्या वरती हे नाही कॉन्टिनेंट सगळे, कळलं? आता इंडिया पण बघा, आता इंडियाच्या पण खाली काहीतरी सफेद असेल बघा. हे बघा दिसलं, थांबा, बघा दिसतं, इंडियाच्या खालच्या साईडला बघा सफेद काहीतरी आहे. ठीक आहे, मग तेच आहे, असं समजा ती खाली प्लेट आहे आणि त्याच्यावरती एक कॉन्टिनेंट आहे. ठीक आहे, मग वेगनरनी काय सांगितलं की एक कॉन्टिनेंट आहे जे तुम्हाला हिरवं ब्राऊन दिसतं ना, ते मूव्ह झालं, कळलं? पण एमपीएम जे आहे, मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन, त्यांनी काय सांगितलं, नाही प्लेट नाही मूव्ह झाली, पूर्ण आहे ना, सॉरी कॉन्टिनेंट, पूर्ण प्लेटच मूव्ह झाली. मग एका प्लेटमध्ये बघा किती कॉन्टिनेंट आहे, इंडिया पण आहे, इकडचं पण आहे, हे बघा इकडे किती खूप मोठी प्लेट आहे, याच्यामध्ये हे कॉन्टिनेंट आहेत सगळे असं. मग त्यांनी अजून रिसर्च केला आणि सांगितलं की कॉन्टिनेंट नाही मूव्ह झाले, हे काय झाले, प्लेट मूव्ह झाले. काय झाले, प्लेट मूव्ह झाले. ठीक आहे, मग मान्य केलं, ठीक आहे चला प्लेट मूव्ह झाले. मग त्यांनी सांगितलंय ना, असं पूर्ण जगामध्ये ना, जगामध्ये 2 प्रकारच्या प्लेट्स आहेत. ओके, म्हणजे कवच जे होतं, कवच बद्दल बोलतो पृथ्वीचं. ठीक आहे, पृथ्वीचे कवच आता 2 प्रकारचे आहेत. कसे, एक आहे मेजर आणि काय मायनर. एक मोठे आहेत, एक आहे छोटे आहेत. मग मोठे बघा कोणते आहेत, आपल्याला रट्टा मारायचा. ठीक आहे, बघा सगळ्यांनी. सो तुम्हाला ना प्रश्न येणार याच्यावरती, कसा प्रश्न येणार मी दाखवतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपण मेजर प्लेट्स करूया. ठीक आहे, सगळ्यांनी रट्टा मारायचा, लक्षात ठेवायचं कोणत्या कोणत्या बघा. आता अमेरिका समोर घ्या, अमेरिका 2 आहे, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका. मग सांगा 2 प्लेट कोणत्या, नॉर्थ अमेरिकन प्लेट आणि साऊथ अमेरिकन प्लेट. चला 2 झाला, आपल्याला 7 प्लेट लक्षात ठेवायच्या, किती, 7. ठीक आहे, झालं. आता दुसरं बघा, तिसरं बघा, हे कोणते आहे, आफ्रिकन प्लेट. 3 झालं. पहिली कोणती आहे, नॉर्थ अमेरिकन, साऊथ अमेरिकन आणि आफ्रिकन. 3 झालं. आता पुढचं बघा, हे युरेशियन. कोणते आहे, युरेशियन. युरेशियन मध्ये 2 हे शब्द आहेत, कोणते, युरोप अँड रशिया. काय आहे, युरोप अँड रशिया. म्हणजे हा युरोप आणि इकडचं रशिया, पूर्ण आहे ना, पूर्ण कॉन्टिनेंट एका प्लेटवर होतं, ती प्लेट मूव्ह झाली. बघितलं ना मगाशी तुम्ही. ठीक आहे, ओके. आता 5वी प्लेट बघूया आपण, कोणती आहे, इंडो ऑस्ट्रेलियन. कोणते आहे, इंडो ऑस्ट्रेलियन. मग याच्यावरून काय कळतंय, इंडिया पण आहे आणि ऑस्ट्रेलिया पण आहे. सांगा बरं 5 प्लेट कोणत्या, पहिली साऊथ अमेरिकन, आफ्रिकन, युरेशियन, इंडो ऑस्ट्रेलियन. कळलं सगळ्यांना? चला आता बाकीच्या उरलेलं बघा. ही आहे पॅसिफिक प्लेट. कोणती आहे, पॅसिफिक प्लेट. आणि फायनली कोणते सांगा बरं, अंटार्क्टिक. झालं. मग प्रश्न कसा येतो बघा. आता प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज आर मेजर प्लेट्स, असा प्रश्न येणार तुम्हाला. खालील पैकी मोठी प्लेट कोणती आहे किंवा मेजर प्लेट कोणती, असा प्रश्न येणार, साधा सरळ सिंपल. मग तुम्हाला मेजर प्लेट, याच्या व्यतिरिक्त नाहीये, या 7 मेजर प्लेट्स आहे. दिस आर फ्रॉम एनसीईआरटी. ठीक आहे, सो एनसीईआरटी मधलं आहे, त्याच्यामुळे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामुळे लक्षात असू द्या. ओके, चला आता पुढे बघा इथे. सॉरी, ओके. आता बघा, ह्या मेजर झाल्या प्लेट. आता आपल्याला मायनर प्लेट करायचे. कोणत्या करायचे आहेत, मायनर. मायनर प्लेट संदर्भात आहे ना, एमपीएससी राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारलेत, मेन्स मध्ये. आता मायनर प्लेट कशा लक्षात ठेवायचे, सगळ्यांनी पहिलं बघा इकडे व्यवस्थित. ठीक आहे, बघा इकडे, ह्या बघा, या हे क्रॅक्स जे गेलेत ना, क्रॅक्स पूर्ण वर्ल्डला, तर ही पूर्ण एक मोठी प्लेट आहे अशी. त्याच्यावरती बघा अमेरिका आहे, कॅनडा, इकडे ग्रीनलँड वगैरे एकाच प्लेटवरती आहे बघा, है ना. तसं इकडे बघा साऊथ अमेरिका, हे पूर्ण एका प्लेटवरती आहे. ठीक आहे, सो हे क्रॅक जे गेलेत ना, मोठ्या मोठ्या प्लेट्स आहेत, तेवढं लक्षात ठेवा. सो आय थिंक यू गॉट दी पॉइंट की प्लेट्स काय आणि कॉन्टिनेंट्स काय, त्याच्या खाली प्लेट आहे. आता बघा, सगळ्यात पहिले आपण मायनर प्लेट करूया. सगळ्यात पहिली मायनर प्लेट ही आहे बघा, ही आहे कोकोज. कोणती आहे, कोकोज नावाची प्लेट आहे. मग मला सांगा, ही कोकोज नावाची प्लेट जी आहे ती कोणत्या 2 मेजर प्लेट मध्ये, सांगा सांगा कोणत्या 2 मेजर प्लेट मध्ये, सांगा.
कोणते आहे? हा बघा आता इकडे, ओके ही आहे कोकोस प्लेट, ओके ही आहे कोकोस प्लेट, ही आहे पॅसिफिक प्लेट आणि ही आहे कॅरिबियन प्लेट. काय आहे? कॅरिबियन प्लेट. या कॅरिबियन प्लेटला अजून एक नाव आहे सेंट्रल अमेरिकन प्लेट. काय बोलतो त्याला? सेंट्रल अमेरिकन प्लेट. मग आता बघा शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं, PCC म्हणजे काय सांगा? पॅसिफिक, कोकोस आणि सेंट्रल अमेरिकन किंवा कॅरिबियन लक्षात ठेवा. ठीक आहे, चला ही झाली पहिली प्लेट. ओके चला पहिली प्लेट झाली. मग परत विचार मी, कोकोस प्लेट कुणाच्या मध्ये सांगा? पॅसिफिक आणि कॅरिबियन किंवा सेंट्रल अमेरिकन प्लेट. ठीक आहे, आता दुसरी बघूया आपण. याच्यामध्ये अजून एक प्लेट आहे सांगा, स्कोटिया नावाची. कोणती आहे? स्कोटिया. सांगा स्कोटिया कुठे आहे? कशामध्ये आहे? येस ऍब्सोल्युटली. मग हे आहे साऊथ अमेरिकन प्लेट आणि हे काय आहे? अंटार्क्टिका प्लेट. मग असा प्रश्न येतो तुम्हाला. ओके असा एकतर कसा प्रश्न विचारतील की खालीलपैकी छोटी प्लेट कोणती आहे किंवा मायनर प्लेट कोणती आहे. समजा तसा नाही आला तर काय विचारतील की ही जी छोटी प्लेट आहे मायनर प्लेट की कोणत्या दोन मेजर प्लेटच्या मध्ये आहे. मग दोन प्लेट केले आपण, सांगा बरं कोणत्या कोणत्या? एक आहे कोकोस, सांगा कुठं आहे? पॅसिफिक आणि सेंट्रल अमेरिकन किंवा कॅरिबियन. नंतर सांगा स्कोटिया कुठं आहे? साऊथ अमेरिका. आणि जसं आपण सिक्वेन्स लक्षात ठेवतो ना तसंच लक्षात ठेवा, उलट सुलट नका लक्षात ठेवू. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. पुढे गेलो आपण, समजा तुम्हाला विचारलं अरेबियन प्लेट, मग अरेबियन प्लेट कुठं आहे? ओके वरती युरेशियन आणि खाली काय आहे? आफ्रिकन प्लेट आहे. किंवा हे नाही विचारणार तुम्हाला. का नाही विचारणार? कारण आफ्रिकन प्लेट तुम्हाला नावावरूनच कळते, सॉरी अरेबियन प्लेट नावावरूनच कळते कुठं आहे? अरेबियामध्ये असेल. सौदी अरेबिया जिथे आहे तिकडे काय? अरेबियन प्लेट आहे. ठीक आहे, चला हे झाले. आता पुढे जाऊया आपण या साईडला. समजा विचारलं इंडियन प्लेट, मग सांगा आता इंडियन प्लेट कुणाच्या मध्ये? सांगा. तीन प्लेटच्या मध्ये इंडियन प्लेट सांगा. एक आहे ऑस्ट्रेलियन, वरती कोणते आहे? युरेशियन, आणि या साईडला कोणते आहे? आफ्रिकन. कळलं का? मग तुम्ही असं बघा, वाटलं असतं बघा, युरेशियन आणि काय आहे? ऑस्ट्रेलियन प्लेट. याच्यामध्ये काय? इंडियन प्लेट आहे. ठीक, आता इंडियन प्लेट पण मोस्टली विचारत नाहीये. दोन प्लेट झाल्या. आता बघा फिलिपिन्स प्लेट कुठे सांगा? पॅसिफिक आणि युरेशियन. ओके मग EPP असं पण लक्षात ठेवू शकतो किंवा PPE पण लक्षात ठेवा. ठीक आहे, तीन प्लेटचं रिव्हिजन करूया आपण. ठीक आहे, चला सांगा स्कोटिया प्लेट कुठे आहे? येस ओके. परत आपण उलट बघितलं, आपण कसं सिक्वेन्सेस जाऊया. साऊथ अमेरिका, स्कोटिया आणि अंटार्क्टिका असं लक्षात ठेवा. ठीक आहे, कोकोस प्लेट कुठे सांगा? गुड. अरेबियन प्लेट कुठे सांगा? आठवून सांगा, बघू नका. युरेशिया आणि आफ्रिका. ना आठवलं तरी चालत, पण नाही ना डोक्यावर जरा हे द्या, मेंदू द्या. तुम्हाला हे माहित असेल, सी आय एम अ डॉक्टर. जेव्हा आपल्या मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात ना, न्यूरॉन्स, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लक्षात ठेवतात ना, सो नवीन इलेक्ट्रिकल कनेक्शन तयार होतं, सिनॅप्सिस त्याला बोलतो आपण. मग ते मेमरी असते ती, मग ती नवीन मेमरी तयार करा ना. ओके बघू नका. मग मेमरी तयार केली, मग तुम्ही घरी गेलो, बाहेर गेला, मग तुम्हाला आठवणार की काय केलं, मग लगेच ती मेमरी ऍक्टिव्ह होणार. आणि तुम्ही 4-5 वेळा आठवलं तर ती ऍक्टिव्ह पण होणार आणि परमनंट पण होणार. कळलं का? ऍक्टिव्ह पण होणार आणि परत तुम्हाला अजूनपर्यंत, तुम्ही लहानपणी म्हणजे 4थीला असाल, 5वीला असाल किंवा 10वीला असाल ना, तुम्हाला मित्र आठवत असतील. कळलं का? कारण ते मेमरीज बनल्यात ना. ओके ते न्यूरॉन्स आहेत, ते कधी हे नाही होत, इरेज नाही होत. एनिवेज मेडिकल सायन्स नाही सांगत आहे, जॉग्राफी सांगा. ठीक आहे, चला आता ही आहे फिलिपिन्स प्लेट. सांगा या साईडला कोणती होती? पॅसिफिक. आणि या साईडला कोणती होती? युरेशियन प्लेट. कळलं का? आता बघा इकडे अजून, सॉरी हे बघा, आता कोकोस झाली, नाचका झाली. नाचका केली आपण, नाही केली. आता नाचका सांगा कुठे? सांगा बघा इथे कुठं आहे? पॅसिफिक प्लेट आणि साऊथ अमेरिकन. ओके सो कोकोस झाली, नाचका झाली, स्कोटिया झाली, फिलिपिन्स झाली, इंडियन झाली, अरेबियन झाली प्लेट. ठीक आहे, अजून कोणते बघा इथे एक छोटीशी प्लेट आहे बघा, कॅरोलिन नावाची. कोणती आहे? कॅरोलिन. कॅरोलिन मी कसं लक्षात ठेवलं? कॅरोलिन वरून कतरीना लक्षात ठेवलेलं. ओके कॅरोलिन विसॉट कतरीना असं लक्षात ठेवलं. आणि ती कुठे आहे? इंडियामध्ये आहे. मग बघा बिटवीन फिलिपिन्स अँड इंडियन प्लेट आहे. त्याच्यामध्ये एक छोटी प्लेट आहे. फिलिपिन्स प्लेट तुम्ही आताच बघितली, कुणाच्या मध्ये होती सांगा बरं? फिलिपिन्स प्लेट, पॅसिफिक आणि युरेशियन. ओके कळलं? आणि त्याच पॅसिफिक आणि इंडियन प्लेट मध्ये, सॉरी फिलिपिन्स आणि इंडिया मध्ये कोणते आहे? कॅरोलिन. कोणते आहे? कॅरोलिन. ठीक आहे,
एक एक प्लेट बघूया आपण आणि पुढे फायनली ही बघा फुजी प्लेट. फुजी नावावरनं काय वाटतंय? फुजी नावावरनं काय वाटतं कुठे असेल? फुजी हे नाव जे आहे त्याच्यावरनं काय वाटतं कुठं असेल? काय वाटतं कुठे असेल? जपानमध्ये. ओके, पण बघा आता इकडे समजा आपण हे ऑस्ट्रेलिया काढला असं किडनी शेप, ठीक आहे, आणि याला डिवाइड केलं आपण. हे ऑस्ट्रेलिया आहे, याला डिवाइड करू आपण. सो दिस इज नॉर्थ, दिस इज साऊथ, दिस इज वेस्ट, दिस इज ईस्ट. ओके, असं आहे. मग ही आहे फुजी प्लेट. काय फुजी? मग कुठे सांगा? नॉर्थ ईस्ट ऑफ ऑस्ट्रेलिया. कुठं आहे? नॉर्थ ईस्ट ऑफ ऑस्ट्रेलिया. हे पूर्ण काय आहे? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया लक्षात ठेव. आणि हा आठवलं याच्यावर उद्या एक्झाम आहे तर प्लीज अटेंड करा. कितपत इथे घाबरू नका एक्झामला, पहिलेच सांगतो. टेस्टला घाबरायचं नाहीये. 100 पैकी 10 जरी आले तरी चालते, पण मी एक्झाम दिली असं गर्व असं ठेवायचं. आणि या, आणि जे लोक कोणी आले ना त्यांना पण सांगा की उद्या टेस्ट पेपर आहे तर आठवणीने या. ठीक आहे, याच्याबद्दल मी परत एकदा रिमाइंड करून देतो तुम्हाला. आता परत बॅक टू दी स्टोरी. ठीक आहे, चला. एवढ्या प्लेट्स केल्या आपण, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय काय सगळ्या प्लेट झाल्या, मेजर आणि मायनर प्लेट. ओके, आता पुढे बघा काय. सॉरी, ओके, बॉटल लागलं तर घ्या, याच्यात नका पिऊ. ठीक आहे, बॉटल लागली तरी. एनिवेज झालंय. हे प्लेटचं नको कारण हे झालेलं आहे. हा, हे थोडंसं जीके आहे, जीके बेस्ट आहे. की बघा मग अशी मुवमेंट बघितली आपण किंवा लास्ट टाइम आपण मुवमेंट बघितली, तर सगळ्यात फास्टेस्ट प्लेट कोणते सांगा बरं? साऊथ पॅसिफिक प्लेट आहे सगळ्यात फास्टेस्ट. इंडियन प्लेटची स्पीड बघा, याच्यामध्ये फक्त करेक्शन करा 1 सेंटीमीटर पर. येते लिहून घ्या साईडला. चला, तिन्ही लिहायचं तर तिन्ही पण लिहून टाका. ओके, लिहिलं? हे जीके बस पर्पज आहे, बाकी जास्त एक्झाम मध्ये विचारणार नाही मला वाटतंय. फिनिश. काय क्वेश्चन आहे ते बघूया आपण, ट्राय करूया. ठीक आहे, आले तर आले, पण ट्राय करा. ठीक, घाबरायचं नाही क्वेश्चन्सला. करूचे. चला बघा आता एक क्वेश्चन बघूया. हे लास्ट टाइम आपण भेटलेलं एव्हिडन्सेसचं. ठीक आहे, हेच सांगू शकता का? टेक्टॉनिक प्रोसेसेस. टेक्टॉनिक म्हणजे तुम्हाला कळलंय काय आहे? प्लेट मूव्ह होतात त्या. ओके, पुढे होतात सांगा. हा का असं का वाटतं? ओके, टेक्टॉनिक प्रोसेस जे आहे ना, म्हणजे प्लेट तुटून पुढे जाणं. टेक्टॉनिक प्रोसेस म्हणजे काय? प्लेट तुटून पुढे जाणं. मग कसली प्लेट तुटणार? लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे कवच असतं. ओके, तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहे, आपण ट्राय करतोय फक्त. ठीक आहे, हळूहळू शिकणार आहे सगळ्या गोष्टी. वेज बिटवीन. ठीक आहे, हा, हे सांगा 15वं. स्कोटिया आपण बघितलं बघा मग अशी. सांगा पक्का? प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल किंवा सिंपल असू शकतं, असं काय कंपल्सरी नाहीये. सांगा. स्कोटिया प्लेट इज प्रेझेंट ऍट दी डॅश डॅश एंड ऑफ साऊथ अमेरिका. काय आहे? पक्का? इट्स सदन. काय आहे? सदन. काय आहे? दक्षिणेकडे ना मगाशी बघितलं आपण साऊथ अमेरिकन, खाली स्कोटिया आहे. बघितलं? हे आहे, लक्षात ठेवा. एक मिनिट फक्त. हे नको पुढे, हे पण लास्ट टाइम भेटलेलं आपण. हा, हे नको. आता शेवटचा प्रश्न याच्यामध्येच. ओके, याच्यामध्ये सांगा. ओके, मला सांगा याच्यामधली कोणती मोठी प्लेट आहे? सगळ्यात मेजर प्लेट 7 बघितलं आपण. त्या 7 मेजर प्लेट मध्ये सगळ्यात मोठी कोणती असणार?
कोणत्या आहे? पक्का? ओके, सो सगळ्यात मोठी कोणती आहे? इट इज ओके, सगळ्यात मोठी कोणती आहे? इट इज ओके, युरेशिया नाहीये. बघा इकडे, ही बघा, ही काय आहे? ही कोणती आहे? पॅसिफिक आहे ना, पण ही अर्धी आहे, अर्धी तिकडे बघा. ओके, मग ते अर्धी इकडे जॉईन केली आपण. ओके, अशी जॉईन केली. आता सांगा कोणती मोठी? ओके, तर सगळ्यात मोठी कोणती आहे? पॅसिफिक. त्याच्यानंतर कोणते मग? युरेशिया. कळलं सगळं? सो अगेन हा प्रश्न आहे. ओके, सो अशा प्रकारे बघा, हा पहिला चॅप्टर जो आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन अँड कॉन्टिनेंट्स, त्याच्यामध्ये काय काय शिकलो आपण ते सांगतो तुम्हाला. ओके, थोडक्यात एक्झाम मध्ये काय विचारणार? डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन अँड कॉन्टिनेंट्स मध्ये म्हणजे महासागरांचं पठाराचं वितरण जे आहे त्याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टी शिकलो. सगळ्यात पहिली काय आहे की पठाराचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं, काय झालं ते बघितलं आपण. त्याच्यामध्ये 2 थिअरीज बघितल्या आपण. एक आहे वॅगनरची कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आणि एमपीएमची, अरे आताच बघितलं नाही यार, कोणते आहे? प्लेट टेक्टॉनिक. ऍब्सोल्युटली, एमपीएमची कोणती भेटली आपण? प्लेट टेक्टॉनिक. या 2 थिअरीज आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर पोस्ट ड्रिफ्ट थिअरीज बघितलं आपण. बघा, हेस आलेला, ऑथर होम्स आलेला, त्यांनी काय सांगितलं ते पण बघितलंय. नोट्स तुम्हाला देईल, त्यामध्ये बघून घ्या का तुम्ही. ठीक आहे, आपण इकडे लिमिटेड स्टडी करतो का माहिती आहे का? कारण आपल्याला कंबाईंड बी आणि कंबाईंड सी एक्झाम जी आहे ना त्याच्यामध्ये मोस्टली फोकस ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. समजा डेप्थ मध्ये आपण करायला गेलो ना तर मग ते युपीएससी लेवलचं होऊन जाईल, तुम्हाला पण तेवढा कंटाळा होऊन जाईल. तेवढं करायचं नाही आपल्याला. ओके, चला, मग हे झालं. त्याच्यानंतर काही प्रश्न बघितले आपण. ओके, ते पण केले. बस एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये. आता आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहोत, तो बघूया कोणता आहे. नेक्स्ट चॅप्टर बघूया आपण आता. जिओमॉर्फिक प्रोसेसेस म्हणून नेक्स्ट चॅप्टर, नाव लिहून घ्या फक्त. ठीक आहे, भूप्रक्रिया ज्याला बोलतो आपण. ओके, हे खूप महत्वाचं आहे. दुसरा चॅप्टर जिओमॉर्फिक प्रोसेसेस किंवा त्याला बोलतो आपण भूप्रक्रिया. ठीक आहे, याला आपल्याला रटायचं आहे परत एकदा. ठीक आहे, ओके, चला आता सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या व्यवस्थित. आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायची आहे, रटायचं नाहीये. पण कसं माहिती आहे का, अशा प्रकारे आपण शिकूया जेणेकरून लक्षात राहणार, ते रटायची गरज लागणार नाही. ठीक आहे, सो आय नीड युअर कोऑपरेशन फॉर दिस, सो प्लीज कोऑपरेट. चला बघा सगळ्यांनी इकडे, सगळ्यांनी बघा. जिओमॉर्फिक प्रोसेस म्हणजे काय आहे? भूप्रक्रिया. ओके, तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय असतो? ट्राय करा बरं. नावावरून अर्थ कळतो ना आपल्याला. आता उदाहरणार्थ तेजस नाव आहे, काय अर्थ आहे तुझा? तेजोमय ना, म्हणजे नावावर आपल्याला कळतं. एवढं तर आपण बुद्धू नाही. मग सांगा आता भूप्रक्रिया म्हणजे काय? सांगा चला. म्हणजे असं काय रॉकेट सायन्स नाही, तुम्हाला भरपूर लिहावं लागेल. पटकन सांगा. बरोबर, युअर राईट. हा, ओके, शी इज राईट. म्हणजे त्यांनी सांगितले बरोबर आहे. अजून एनीवन, अजून एखादी आन्सर द्या. ओके, स्वस्त नका बसू, तुम्हाला ऍक्टिव्हनेस आणलं पाहिजे. चला सांगा पटकन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ भूप्रक्रिया किंवा जिओमॉर्फिक प्रोसेस? तुम्हाला जे अवगत, तुम्हाला जे वाटतं ते सांगा. मी असं म्हणतो की डेफिनेशन रटा, मग मी तुम्हाला बोलणार. मग ते चतुरला कसं बोलाल, हो वाह क्या बोला एकदम, ते 3 इडियट्स मध्ये तसं नाही बोलणार मी. काय? ठीक आहे, बोला, तुमच्या मनात सांगा. भूप्रक्रिया म्हणजे काय? ओके, चला, म्हणजे तुम्ही वेगळ्या प्रकारे सांगितलं असं. लाईक फॉर एक्झाम्पल मी विचारलं, हाऊ यू डिफाईन वॉटर? वॉटर म्हणजे काय सांगा. आता वॉटर म्हणजे प्रत्येकाचं डेफिनेशन वेगळं आहे ना. सांगा, तुम्ही सांगाल की नाही वॉटर म्हणजे जीवन असतं, बरोबर ना. मी म्हणाल वॉटर म्हणजे H2 आहे. एम आय राईट ऑर रॉंग? बरोबर ना, प्रत्येकाचं वेगळं आहे. भूप्रक्रिया म्हणजे काय असं माहिती आहे का? भू म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पृथ्वी. पृथ्वीमध्ये ज्या काय हालचाली होतात आहे, ज्या काही गोष्टी होतात ना, आता आपल्याला हे नाही माहित की वरती होतात का आतमध्ये होतात ते, हे माहित आहे का आपल्याला? नाही. आपल्याला फक्त भूप्रक्रिया म्हणजे काय ते बघायचं आहे. भूप्रक्रिया म्हणजे काय की पृथ्वीवरती किंवा पृथ्वीच्या आतमध्ये होणाऱ्या हालचाली, त्याला काय बोलतो आपण? भूप्रक्रिया.
आलं लक्षात तुम्हाला? इट इज कॉल्ड अ जिओमॉर्फिक प्रोसेसेस. ओके, दिस प्रोसेसेस टेक्स प्लेस इनसाइड और ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, मग या भूप्रक्रिया ज्या आहेत किंवा जिओमॉर्फिक प्रोसेसेस दोन प्रकारच्या, ठीक आहे, आपल्याला रिव्हिजन करायचं आहे वारंवार. दोन प्रकारच्या आहेत. मग एक आहे एंडोजिनस आणि एक आहे एक्झोजिनस. ओके, जिनियस नाहीये, काय आहे? जिनस. मग एक आहे एंडोजिनस, एक आहे एक्झोजिनस. मग एंडोजिनस म्हणजे काय असेल सांगा बरं नावावर अर्थ? डेफिनेटली आतल्या साईडला. एंडोजिनस म्हणजे काय? अंतर्गत भूप्रक्रिया. काय आहे? अंतर्गत भूप्रक्रिया. आणि एक्झोजिनस जे आहे म्हणजे काय? बहिर्गत, म्हणजे बाहेर होणारे. ओके, सो एक्झोजिनस म्हणजे काय? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, अबाव द सरफेस ऑफ द, नाही पहिले सांगतो, म्हणजे सरफेसच्या पृष्ठभागाच्या वरती नाही, पृष्ठभागावर. हा पृष्ठभाग आहे, मग याच्यावरती हवेमध्ये कशी का होणार? नाही. ठीक आहे, चला परत एकदा बघूया आपण. जिओमॉर्फिक प्रोसेसेस, भूप्रक्रिया दोन प्रकारचे सांगा बरं. एक आहे एंडोजिनस, एक आहे एक्सोजिनस. ठीक आहे, एवढं कळलं इथपर्यंत. आपल्याला एक एक गोष्ट क्लिअर करायची. आता तुम्ही एंडोजिनस कडे बघा. ओके, मी तुम्हाला झूम करून देतो. एंडोजिनस म्हणजे हे कळलं तुम्हाला की अर्थच्या आतमध्ये होतं. हे पूर्ण सेंटेन्स लिहिलंय, याच्यामध्ये कीवर्ड शोधा की एंडोजिनस नेमकं कशामुळे होतं ते सांगा. कीवर्ड शोधा. काय कारण आहे एंडोजिनस प्रोसेस होण्याचं? हा, पक्का? ओके, आता हीट आहे बरोबर बाहेर. ओके, ठीक आहे. मग आता हीट आणि हीट दोन प्रकार आहेत बघा. आता एकतर घराच्या आतमध्ये बसलेली हीट आहे आणि एकतर तुम्ही दुपारी 12 वाजता 2 वाजता बाहेर पटका, ती हीट आहे. मग सांगा आता दोघांमध्ये काय फरक आहे दोन हीट मध्ये? सांगा. एक तुम्ही घरामध्ये पण हीट लागते आणि तुम्ही बाहेर दुपारी 12 वाजता जावा किंवा 2 वाजता जावा. नाही नाही नाही, दोघांमध्ये फरक आहे. ऍब्सोल्युटली. बाहेर जे ते जास्त गरम आहे ना, आतली कमी गरम आहे. मग मला सांगा एंडोजिनस प्रोसेस जे होणार आहेत ते हीटमुळे होणार, पण हीट कशी आहे? इंटेन्स. कशा आहे? इंटेन्स, तीव्र आहे. कशा आहे? तीव्र आहे. कारण हीट तर नॉर्मली आहे ना आतमध्ये, बरोबर का नाही? पृथ्वीच्या आतमध्ये नॉर्मल हीट आहेच आहे, पण प्रोसेसेस होण्यासाठी कशी पाहिजे हीट? इंटेन्स, तीव्र पाहिजे. कशी पाहिजे? तीव्र. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, मी तुम्हाला पुन्हा विचारणार की एंडोजिनस प्रोसेसेस ज्या आहेत पृथ्वीच्या आतमध्ये होतात त्याचं कारण काय? तर तुम्ही पटकन काय बोलाल? इंटेन्स हीट. काय बोलणार तुम्ही? इंटेन्स हीट. मग तसंच एक्झोजिनस बद्दल बघा. एक्झोजिनस, मग एक्झोजिनस प्रोसेसेस ज्या आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या गोष्टी होतात त्या कुणामुळे होतात सांगा. मग तिथे लिहिलं. अच्छा, सॉरी थोडं साइड में ले लो. हाँ बोलो. येस, ऍब्सोल्युटली. काय आहे? फोर्सेस. काय फोर्सेस म्हणजे काय? जे बल असतो आपण मराठीमध्ये ज्याला बोलतो आपण, त्यांच्यामुळे होतो. उदाहरण फॉर एक्झाम्पल, एक डोंगर असा उभा आहे, निवांत झोपलाय, त्याला समजा कुणीच काय केलं नाही, काय नाही, तर तसंच असतं ना. पण समजा सडनली काहीतरी आलं, समजा वारा आला, वादळ आला, ओके, किंवा हिमॅन आला, त्याने काहीतरी तोडलं, तेव्हा तुटणार ना तो. अदरवाईज तुटणार का? नाही. मग तुटणार म्हणजे काय? फोर्स दिला ना. त्याच्यामुळे बाहेरच्या ज्या घटना घडतात सरफेसवरच्या त्याला बोलतो आपण एक्झोजिनस. आणि त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? फोर्सेस. कोण आहे? फोर्सेस. ठीक आहे, चला पुन्हा एकदा बघूया आपण. लेट्स टॉक अबाउट दी प्रोसेसेस. जिओमॉर्फिक प्रोसेसेस दोन प्रकारच्या आहेत. एक आहे एंडोजिनस, एक आहे एक्झोजिनस. एंडोजिनसचं रिझन काय आहे? इंटेन्सिटी. एक्झोजिनसचं फोर्सेस. दॅट्स इट. चला आता एक्झोजिनस जे ना आपण नंतर करणार आहोत आरामात. नाव लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट? एंडोजिनस. एंडोजिनस म्हणजे कुठे असणार आहे? इनसाइड दी अर्थ, पृथ्वीच्या आतमध्ये. मग बघूया आपण पृथ्वीच्या आतमध्ये काय होतंय. ओके, लिहिले. अरे वा, इथे दिले. इट क्लासिफाय बेस्ड ऑन द स्पीड ऑफ द मुवमेंट. म्हणजेच एंडोजिनस प्रोसेसेस आहेत ना दोन प्रकारच्या आहेत. ओके, अंतर्गत भूप्रक्रिया दोन प्रकारच्या आहेत, पण ते कशावर डिपेंड आहे? स्पीडवरती. कशावर डिपेंड आहे? स्पीडवरती. मग एक आहे स्लो. ओके, एक आहे स्लो. मग इथे काय लिहिलंय? ओके, एक स्लो आहे. स्लो इथे लिहिले कंटिन्युअसली ऑपरेटिंग. ओके, ना याचा अर्थ सांगू शकता का तुम्ही? कंटिन्युअसली अर्थ सांगा फक्त.
आता समजा मी असं चालतोय, ओके, सतत चालतोय, थांबतच नाही, ओके, सतत चालतो ना, ओके, सतत चालतोय याचा अर्थ काय? आता मी सांगितलं तुम्हाला काय, थांबतच नाही. कंटिन्युअसली ऑपरेटिंग म्हणजे काय, कधी थांबतच नाही, सतत चालू असतात, सतत चालू असतात, सतत चालू असतात, पण ते कशात स्लो आहे, कशात स्लो, स्लो आहे पण हळूहळू चालू आहे. त्याच्याच ऑपोजिटला काय आहे, काय सडन, ऑकर ऍज इव्हेंट, पटकन होऊन जातं ते, ओके. चला लेट्स सी अगेन. एंडोजिनस प्रोसेसेस दोन प्रकारचे, आठवा बरं सांगा कोणते कोणते, एक आहे स्लो आणि काय आहे सडन, डिपेंड ऑन स्पीड. ठीक आहे, आता आपण एक एक गोष्ट करूया, स्लो मध्ये बघूया आपण. स्लो मध्ये एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, म्हणजे कोणत्या अशा भूप्रक्रिया होतात स्लोली, ओके. आपण काय बघतोय, भूप्रक्रिया बघतो ना, मग अशा कोणत्या भूप्रक्रिया ज्या स्लो होतात. मग सगळ्यात पहिलं बघूया आपण काय, एपायरोजेनिक. काय आहे? एपायरोजेनिक. याला तुम्ही एपायरोजेनिक बोला किंवा एपिरोजेनिक बोला, तुमच्यावर आहे. मग याचा अर्थ काय ते बघूया आपण. ठीक आहे, इंग्लिशमध्ये असा वर्ड आहे, त्याचा अर्थ समजून घेऊया आपण, एपायरोजेनिक किंवा एपिरोजेनिक. बघा सगळ्यांनी इकडे, ह्या अर्थ समजून घ्यायच्या अगोदर ना आपण पहिलं ओरोजेनिक म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. ठीक आहे, पण ओरोजेनिक समजण्यासाठी ना आपण काय करूया, सगळ्यांनी बघा इकडे लक्ष द्या, सॉरी, ओके, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. ओरोजेनिक म्हणजे काय ते बघूया आपण. ठीक आहे, ओरोजेनिक म्हणजे काय ते बघूया आपण. आता ओरोजेनिक म्हणजे काय ना ते समजण्यासाठी आपण काय करूया, आपण महाराष्ट्रामध्ये जाऊया. ठीक आहे, सो महाराष्ट्रामध्ये ना तुम्हाला माहित आहे, हा जो पार्ट आहे, हा दिस वर्ड कोकण, काय आहे, कोकण आहे. ठीक आहे, हे सगळं पूर्ण कोकण आहे. आणि हा जो आहे ना, हा सह्याद्रीचा पट्टा आहे. काय आहे? सह्याद्रीचा पट्टा. हे माउंटन आहे, सह्याद्री माउंटन. ठीक आहे, सह्याद्री माउंटन आहे. आता बघा पावसाच्या दिवसामध्ये काय होतं, आपल्याला एक शब्द शोधायचा आहे, त्यासाठी स्टोरी पूर्ण बघायची. कोणता शब्द? ओरोजेनिक. ठीक आहे, आता बघा इकडे, तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये ना, पावसाळ्यामध्ये पावसाचे ढग आहेत बघा, इकडे पाऊस पडतो. हे ढग जसे पुढे जातात, ओके, तसं सह्याद्रीचं माउंटन आहे बघा, असं पूर्ण असा माउंटन आहे. आणि हे ढग जे आहेत बघा, ओके, इथे पाऊस पडतात. मग हे ढग जेव्हा पुढे जातात ना, तो माउंटन आहे तिकडे, ओके, त्याला बोलतात, एक्सक्यूज मी भाई साहब, ओके, कॅन बी क्लाइंब ओव्हर देअर, ओके, आम्ही असं वरती जाऊ शकतो का, ढग त्याला विचारतात. मग सांगा काय रिप्लाय येणार आहे, वरती जातात का ढग का नाही जात? विचार करा तुम्ही, जातात का नाही जात? सोचू, थोडं सोच. हा, ओके, तेजस म्हटलं नाही जात, ओके, हा, पण माउंटन आहे ना, डोंगर आहे, मग पुढे जातात का, वरती जातात का? पण पुढे कुठे जाणार? अच्छा, समजा हा माउंटन आहे, तर इकडे अशीकडे जाणार असं बोलतोय का? सोचू. हा, ओके, पण माउंटनला घेणार का ना, कारण हा माउंटन खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. सह्याद्री परत तुम्ही गेला असेल फिरायला. ओके, आता बघा पुन्हा एकदा व्यवस्थित. ओके, बघा इकडे, आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ओके, हे आहे समुद्र, ओके, हा समुद्र आहे, आणि हे ढग आहेत बघा, पावसाचे ढग आहेत. हे खाली पाऊस पडतात इकडे, आणि ज्या वेळेला ढग आहे ना पूर्ण कोकणामध्ये येतात ना, तेव्हा ढग असे वरती जातात, इकडे वरच्या साईडला जातात. आता वरच्या साईड तुम्हाला माहित आहे, घाट माथ्यावर महाबळेश्वर, माथेरान वगैरे वगैरे. मग सांगा, महाबळेश्वर आणि माथेरानमध्ये पाऊस पडतो का नाही? अरे ऑब्विसली पडतो, पण कसं एकदम धुवाधार, एकदम धुरंधर पाऊस पडतो, एकदम, कळलं का? मग हळूहळू ना, हळूहळू हे ढग इकडे येतात खाली या साईड, आणि इकडे पाऊस पडतो. आता आपल्याला काय मान्सून बघायचा नाहीये, पण आपल्याला काय बघायचं बघा, हा पाऊस जो आहे ना, हा पाऊस कोकणामध्ये पडतो मोस्टली, ओके, कोकणामध्ये पडतो. अशा प्रकारच्या पावसाला आहे ना, अशा प्रकारच्या पावसाला डोंगर अडवल्यामुळे, ओके, डोंगरांनी अडवल्यामुळे अशा प्रकारच्या पावसाला बोलतात प्रतिरोधक पर्जन्य. काय बोलतो आपण? प्रतिरोधक पर्जन्य. ठीक आहे, प्रतिरोधक म्हणजे काय, कुणीतरी अडवला याला, ओके, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य विचारतात, त्याला बोलतात. आता बघा, ह्याच प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य ना, याला इंग्लिशमध्ये बोलतात काय बोलतो याला? ओरोग्राफिक रेनफॉल. मग आता मला सांगा, व्हाय इट इज कॉल्ड ॲज ओरोग्राफिक रेनफॉल. याला
प्रतिरोधक प्रकारचा पर्जन्य का बोलतात किंवा ओरोग्राफिक रेनफॉल का बोलतात? वाय? सांगा सांगा, आता लय कठीण प्रश्न आहे, सांगा. सोचो, सांगा, बोल. विकास ट्राय करणार आहे, ट्राय करा, चुकलं तरी चालेल. चुकलं मी तुम्हाला बोलणार का नाही उभा राहा 2 तास, असं काय बोलणार आहे का? नाही, बोला. नाही 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 नाही, तुम्हाला समजलं नाही. ओके, आता समजा मी नेहमी एक प्रश्न विचारतो, मँगो ज्यूस तुम्हाला माहित आहे? नक्की, पक्का पक्का ना? हा. व्हाय मँगो ज्यूस इज कॉल्ड द मँगो ज्यूस? सांग. आंब्याचा रस जो आहे ना, त्याला आंब्याचा रस का बोलतात? सांगा. तुम्ही बोला, अरे हा काय प्रश्न आहे? सांगा, व्हाय इट इज कॉल्ड मँगो ज्यूस? ऍब्सोल्युटली. मी आता ऍपल पासून बनवलेलं ज्यूसला तुम्ही आंबा ज्यूस बोलणार का? नाही, मूर्खपणा आहे. ठीक आहे, मग मला सांगा, बघा परत एकदा विचारतोय मी, बघा, आंब्याचा ज्यूसला आंब्याचा ज्यूस का बोलतात? कारण तो आंब्यापासून बनवलेला असतो. मग मला सांगा, याला प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य का बोलतात? कारण का? ऍब्सोल्युटली, शी इज राईट. याला प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य का बोलतात? कारण तो अडवला जातो म्हणून. पण कोण अडवतं? हा, सह्याद्री पर्वत, किंवा त्याला बोलतो आपण माउंटन्स. काय बोलतो आपण त्याला? माउंटन्स. मग आपण असं बोलू शकतो का की माउंटन्सच्या अडवण्यामुळे जो पाऊस पडतो त्याला काय बोलतो आपण? प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य. ओके, द रेन विच इज स्टक बाय, और द क्लाउड विच आर स्टक बाय माउंटन. ओके, द रेनफॉल विच इज ऑकरिंग ओव्हर देअर आर कॉल्ड एज, और इज कॉल्ड एज ओरोग्राफिक रेनफॉल. काय बोलतात त्याला? ओरोग्राफिक रेनफॉल. इन शॉर्ट, डोंगराच्या अडवण्यामुळे ज्या प्रकारचा पाऊस पडतो त्याला बोलतो आपण ओरोग्राफिक रेनफॉल किंवा प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य. कळलं इथपर्यंत? आता बघा, याच्यामध्ये हा वर्ड आहे, काय आहे? ओरो. मग ओरोचा अर्थ काय? नाही, ओरोचा अर्थ काय? माउंटन. ओरोचा अर्थ काय आहे? माउंटन. कळलं? ओरोचा अर्थ काय आहे? माउंटन, पर्वत. कळलं सगळ्यांना? ओके, चला आपण परत आपल्या प्रोसेसेस कडे येऊया. आपण जिओमॉर्फिक प्रोसेसेस बघतो 2 प्रकारच्या. कोणत्या कोणत्या सांगा? इकडे एंडोजिनस, इकडे आहे एक्झोजिनस. एंडोजिनस कुणामुळे होतं? माझ्यामुळे. मग सांगा, इंटेन्सिटी. एक्झोजिनस फोर्सेस. चला याला सोडा आता. एंडोजिनस 2 प्रकारचे, डिपेंड ऑन स्पीड. 2 प्रकारचे, एक आहे स्लो, एक आहे सडन. स्लोचे 2 एक्झाम्पल आहेत, एक आहे एपायरोजेनिक, एक आहे ओरोजेनिक. एक आहे एपायरोजेनिक, एक आहे ओरोजेनिक. मग ओरो म्हणजे काय? माउंटन. ओरो म्हणजे काय? माउंटन. मग बघूया आपण आता, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे, बघा इकडे. ओरो म्हणजे काय? माउंटन. ओके, ओरो म्हणजे माउंटन आहे. जर ओरो म्हणजे माउंटन, मग जेनिक म्हणजे काय? जेनेसिस. जेनिक म्हणजे काय? जेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन, तयार होणे. बरोबर ना? मग ओरोजेनिकचा अर्थ काय सांगा? माउंटन तयार होणे किंवा पर्वत तयार होणे. कळलं तुम्हाला सगळ्यांना? ओके, परत एकदा बघूया आपण. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओरोजेनिक? माउंटन फॉर्मेशन. म्हणजे बघा आपण काय करतोय? जिओमॉर्फिक प्रोसेस बघतोय 2 प्रकारच्या, एक आहे एंडोजिनस, एक आहे एक्झोजिनस. एंडोजिनस हीटमुळे होतं, एक्झोजिनस फोर्सेसमुळे होतं. फोर्सेस सोडा. एंडो मध्ये 2 प्रकार आहे, डिपेंड ऑन स्पीड. एक आहे स्लो, एक आहे सडन. स्लो मध्ये 2 एक्झाम्पल आहे, एक आहे ओरोजेनिक, एक आहे एपायरोजेनिक. जेनिकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय? फॉर्मेशन. मग ओरोजेनिक म्हणजे काय? माउंटेन फॉर्मेशन. म्हणजे इथं आपल्याला काय कळतंय की पृथ्वीच्या आतमध्ये जी एंडोजिनस प्रोसेस आहे ना, त्याच्यामुळे माउंटन बनतात. काय बनतात? माउंटन. मग पूर्ण पृथ्वीवर जे माउंटन बनलेत ना, ते कोणत्या प्रोसेसमुळे बनलेत? एंडो की एक्झो? हॅलो, एंडोजिनस. कोणत्या आहे? एंडोजिनस. जर ओरोजेनिकचा मतलब, ओरोजेनिकचं मिनिंग जे आहे माउंटन फॉर्मेशन आहे, मग मला सांगा एपायरो किंवा एपिरोजेनिकचा अर्थ काय आहे? कॉन्टिनेंट फॉर्मेशन, म्हणजे पठार निर्मिती. काय आहे? पठार निर्मिती. कळलं सगळ्यांना? इथून 2 गोष्टी शिकायच्या आपल्याला. एक, पठार आणि पर्वत जे आहेत, किंवा पठार किंवा माउंटेन, ज्याला कॉन्टिनेंट माउंटेन, हे कसं बनतं? एंडोजिनस. कसं बनतं? एंडोजिनस. आणि हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतं? स्लो मध्ये. कशामध्ये मोडतं? स्लो मध्ये. मग जर हे स्लो मध्ये मोडतं,
जर हे दोन स्लो मध्ये मोडतात तर मग सडन मध्ये कोणते आहेत? मग सडन मध्ये काय आहे? अर्थक्वेक आणि वोल्कॅनोज. का? कारण अर्थक्वेक असं बोलतं, हॅलो मी 10:15 वाजता येणार आहे, ओके तयार राहा, असं बोलतो का? नाही, सडनली येतो. ओके, सडनली येतो, सांगतो का? मग सडन प्रोसेस मध्ये दोन गोष्टी, एक आहे अर्थक्वेक आणि वोल्कॅनोज. कळलं? आता याला रिवाइज करूया आपण एकदा. चला, लेट्स सी नाउ. पण आय नीड युअर कोऑपरेशन. इथं थांबतो मी, तुम्हाला दिसलं नाही पाहिजे. ठीक आहे, चला सांगा आता. जिओमॉर्फिक प्रोसेसेस सांगा, दोन प्रकारच्या. कोणत्या? एक्झोजिनस. एंडो मध्ये काय रिझन आहे? इंटेन्स हीट. इकडे फोर्सेस. याचे दोन प्रकार आहे, डिपेंड ऑन स्पीड. दोन कोणते? स्लो आणि सडन. स्लोचे एक्झाम्पल सांगा. एपायरोजेनिक आणि ओरोजेनिक. एपायरो मीन्स व्हॉट? एपायरो पठार. जेनिक मीन्स व्हॉट? फॉर्मेशन. सो एपायरोजेनिक कॉन्टिनेंट फॉर्मेशन. ओरो म्हणजे जेनिक मीन्स ओरोजेनिक. कळलं? आणि सडन मध्ये दोन एक्झाम्पल आहे, कोणते? अर्थक्वेक आणि वोल्कॅनोज. कळलं? असंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. कळलं? एक्झाम मध्ये असंच विचारतात तुम्हाला. सो लेट स्टार्ट अंडरस्टँड. आता आपण काय करूया? ह्या दोन गोष्टी बघा, कोणत्या? ओरोजेनिक आणि एपायरोजेनिक. चला लेट्स सी. आता इथे बघा डिव्हिजन आहे यांचं. हे डिव्हिजन बघूया आपण. ओके, मराठी इंग्लिश मध्ये दोन्ही मध्ये आहे, तुम्ही आरामात वाचा ते. ठीक आहे, बघा इथं. ओके, चला आता बघा वन बाय वन. इकडे लिहिले एपायरो, इकडे लिहिले ओरो. ठीक आहे, दोन आहे. एपायरो म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. ओरो म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. दोघं पण स्लो मध्ये येतात. दोघं पण स्लो मध्ये येतात. आता बघा इथे. ओके, बघा इकडे व्यवस्थित बघूया आपण, जेणेकरून तुम्हाला कळणार. आता हे बघ, मी एपायरोचं हे करतो. ओके, एपायरो व्यवस्थित बघा सगळ्यांनी. काय लिहिलं याच्यामध्ये? हे सगळं तुम्हाला कंबाईन बी ला पण विचारणार, कंबाईन सी ला पण विचारतात, त्याच्यामुळे मी शिकवतो व्यवस्थित. अदरवाईज पहिला एमपीएससी होतं, आता राज्यसेवा वगैरे, पण आता याच्यामध्ये पण विचारलं जातं. सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. पुन्हा एकदा बघा, स्लो मुवमेंट याचा अर्थ काय सांगा? कीप ऑन टेकिंग प्लेस म्हणजे काय? अर्थ सांगा फक्त. ओके, चला अजून एक आला, अजून एक पाहिजे. म्हणजे जोपर्यंत मला वाटत नाही तो अर्थ आला तोपर्यंत मी बोलू शकतो. ऍब्सोल्युटली. इथे काय? कीप ऑन टेकिंग प्लेस म्हणजे सतत चालू असतं, सतत चालू असतं. पण काय काय चालू असतं? स्लो मुवमेंट. बघूया आता आपण कशाबद्दल शिकतोय? एपायरोजेनिक बद्दल. कशाबद्दल? एपायरोजेनिक. सांगितलंय स्लो मुवमेंट कीप्स ऑन टेकिंग प्लेस म्हणजे काय? कंटिन्यू असतात. कंटिन्यू असतात. ठीक आहे, चला. स्लो मुवमेंट कंटिन्यू असतात, मग त्याचं काय? बरोबर ना? कळलं आपल्याला. स्लो मुवमेंट कंटिन्यू असतात, मग त्याचं काय? कुठे कंटिन्यू असतं बघा? आयदर टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ ऑर अवे फ्रॉम द क्रस्ट. ओके, म्हणजे अर्थच्या सेंटरकडे तरी जाणार मुवमेंट किंवा क्रस्ट तरी जाणार असे. ओके, कारण हे सेंटर आहे ना पूर्ण अर्थचं. बघा, ही अर्थ आहे, हे सेंटर आहे, सेंटरकडे जाणार नंतर वरती तरी जाणार. ओके, कळलं? हा, क्रस्ट मध्ये कवच. ओके, तुम्हाला सांगितलं मी लास्ट टाइम नाही सांगितलं. ओके, बघा पहिले इथं सी याच्याबद्दल बेसिक डिटेल करायच्या नंतरच्या याच्यामध्ये, पण थोडक्यात सांगतो इकडे. ओके, पुन्हा एकदा बघा. पृथ्वीचा वरचा जो भाग आहे, म्हणजे तुम्ही मोसंबी घ्या, मोसंबी. मोसंबी पण जास्त झाली, पण मोसंबीच घ्या तुम्ही. किंवा कलिंगड बघा. ठीक आहे, कलिंगड जो आहे ना, कलिंगड त्याच्या वरचा पार्ट जो आहे, हिरवा पार्ट, किंवा एक काम करू आपण मोसंबीच घेऊया, कलिंगड नको. त्याच्या वरचा पार्ट आहे त्याला बोलतो आपण क्रस्ट. काय बोलतो त्याला आपण? क्रस्ट. मराठीत त्याला बोलतो आपण भूकवच. भूकवच कसं असतं माहिती आहे का? अंडी जे असतं ना, अंडी त्याच्या वरचं टर्फल जे असतं ना, तेवढं पातळ असतं, त्याला काय बोलतो आपण? भूकवच. ठीक आहे, त्याच्या आतमधला जो पार्ट आहे ना, हा पार्ट, ओके, मेजर पार्ट आहे. मेजर पार्ट आतला बघा, एवढा पार्ट आहे, मेजर मोठा पार्ट आहे, त्याला बोलतो आपण मॅन्टल, किंवा मराठीत बोलतो त्याला प्रावरण. काय होतं त्याला? प्रावरण. वरती काय? अंड्यासारखं पातळ असतं एकदम, त्याला काय होतं आपण? कवच, किंवा त्याला बोलायचं भूकवच. काय बोलायचं? भूकवच. त्याच्या आतमध्ये जो गाभा आहे, ओके, गाभा म्हणजे ऍक्च्युली आतमध्ये असतो बघा. हे सोपं उदाहरण घ्यायचं झालं ना, तर मग आपण आंबा घेऊया. आंबा. ओके, आता आंबा असं पातळ नाही, गोल समजा, गोल. आंब्याच्या वरचं जे साल आहे बघा, ते भूकवच. ओके, आतला जो म्हणजे गर असतो जो आपण खातो, त्याला बोलतो आपण प्रावरण. आणि जी बी असते, कोय ज्याला बोलतो आपण, ते काय? कोर झालं.
लक्षात, 3 पार्ट आहेत अर्थचे. अजून फर्दर पार्ट आहेत ते मी डिटेल मध्ये नंतर सांगेल तुम्हाला, आता लक्षात नाही. आता फक्त काय, भूकवच, प्रावरण आणि गाभा असे 3 पार्ट आहेत. किंवा बाहेरचा क्रस्ट आहे, आतलं मॅन्टल आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, कोर, असे 3 पार्ट आहेत. ठीक आहे, चला. एपायरोजेनिक मध्ये आपण शिकतोय, काय शिकतोय, स्लो मुवमेंट किप्स ऑन टेकिंग प्लेस. ठीक आहे, चालत एक तर सेंटरकडे जाणार किंवा क्रस्टकडे जाणार. आता त्याच्यामुळे काय होतं बघा, ड्यू टू सच मुवमेंट, याच्यामुळे काय होणार बघा, अन एक्सटेन्सिव्ह पोर्शन. याचा अर्थ सांगू शकता तुम्ही, अन एक्सटेन्सिव्ह पोर्शन अर्थ सांगा, फक्त ट्राय करा, इंग्लिश मध्ये ट्राय करा. हा, असं लिहिलंय का की एक्सटर्नल? हा, बघा ह्या मुवमेंटमुळे काय झालंय, ओके, आपण काय बघतोय, स्लो मुवमेंट बघतो. स्लो मुवमेंट ओके होतात, कंटिन्युअसली चालू आहे. एकतर सेंटरकडे जरी चालू तर अवे फ्रॉम सेंटर कडे चालू. याच्यामुळे काय होतंय बघा, याच्यामुळे अन एक्सटेन्सिव्ह पोर्शन म्हणजे खूप मोठा भाग, पण कुणाचा, पृथ्वीचा. ओके, खूप मोठा भाग एकतर काय होणार बघा, आयदर राइज्ड अप और सबसीड. ओके, या सबसाइड म्हणजे एकतर तो भाग असा वरती तरी येणार, नाहीतर खाली तरी जाणार. ओके, मग याच्यावरून आपल्याला काय कळलं, रेज म्हणजे वरती येणे, सबसिड म्हणजे खाली जाणे. म्हणजेच जर पठारांची निर्मिती व्हायची असेल, जर पठारांची निर्मिती व्हायची असेल तर मुवमेंट कशी पाहिजे, मुवमेंट पाहिजे व्हर्टिकल. कशी पाहिजे, व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे काय, वर खाली वर खाली वर खाली. ठीक आहे, मग आता मला सांगा, समजा हे ए आहे, ए आणि हा बी आहे, मग सांगा दोघांमध्ये कोणती व्हर्टिकल मुवमेंट आहे, सांगा कोणती असणार आहे. हा, बी. ओके, चला बी आलं. दोन्ही कसं काय, वर खाली म्हणजे काय बघा, एकतर खाली जा किंवा वर जा, असं वर खालीच झालं पाहिजे. ओके, मग आपण काय शिकलोय बघा याच्यातून, एपायरोजेनिक मुवमेंट. एपायरोजेनिक मुवमेंट किंवा एपायरोजेनिक प्रोसेसेस म्हणजे काय आहे, पठार निर्मिती. काय आहे, पठार निर्मिती. आणि पठार निर्मितीसाठी पृथ्वीच्या आतमध्ये जी मुवमेंट होणार आहे ती कशी झाली पाहिजे, वर खाली वर खाली वर खाली. कळलं सगळ्यांना? मग तेव्हा काय तयार होणार आहे, पठार. तेव्हा काय तयार होणार आहे, पठार. आता आपण काय करायचं माहितीये का, हे सगळं झालं, मग याच्यामध्ये लिहिले कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट असं बोलतात. आता मी एक डायग्राम काढतो, तो डायग्राम फक्त ड्रॉ करा, मग आपण बघूया कसं आहे. सगळ्यात पहिलं बघा इकडे, ओके, सगळ्यांनी बघा व्यवस्थित, बघा सगळ्यांनी बघा इकडे व्यवस्थित. तो पेन, अरे बारीक अक्षर नाही, सेम आहे, काय प्रॉब्लेम नाही. अच्छा ठीक आहे, बघा इकडे आता हे पटकन होतं ना. ओके, बघा आता इकडे आपल्याला बघायचं पठार निर्मिती. काय बघायचंय, पठार निर्मिती. आता समजा हे ना, हे भूकवच आहे असं वरचं. ओके, बघा हे ए बी सी पूर्ण भूकवच आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. आता पृथ्वीच्या आतमध्ये काहीतरी होणार आहे. हे काय आहे, वरचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ इकडे झाड वगैरे आहे, असं काय काय सरफेस आहे. ठीक आहे, वरचं आहे आणि खाली आहे सगळे. आता बघा स्लो मुवमेंट होणार आहे, मला पठार निर्मिती करायची. काय निर्मिती करायची, पठार. मग मला सांगा मुवमेंट कशी झाली पाहिजे, मुवमेंट कशी झाली पाहिजे, वर खाली झाली पाहिजे, बरोबर ना. आता बघा काय काय होतं बघा. ठीक आहे, लेट्स सी. 3 मुवमेंट बघूया आपण, 3 मुवमेंट. मग 3 मुवमेंट मध्ये पहिली केस बघूया आपण, पहिली केस. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये काय होणार, ए बी सी. एक तर ए वरती जाईल, नाहीतर बी सी खाली जाईल. मग बघा हे पठार तयार झालं, दिसलं तुम्हाला है ना. खाली सडनली गेलं ना, खाली ए वरती राहिला. ठीक आहे, दुसरी केस बघूया आपण. दुसऱ्या केसमध्ये काय होणार सांगा, एकतर बी वरती राहील आणि ए आणि सी काय खाली जाईल. मग बघा परत काय झालं, पठार तयार झालं बघा, है ना, पठार निर्मिती झाली. पठार म्हणजे काय, सपाट भाग वरचा. ओके, आता सांगा काय होणार, मग ए आणि बी काय होणार, खाली जाणार आणि सी वरती राहील. परत बघा पठार तयार झालं. कळलं का,
सो ह्याला बोलतो आपण काय, एपायरोजेनिक मुवमेंट. काय बोलतो, एपायर. आणि याच्यामध्ये तुम्ही बघित असाल फक्त वर खाली झालेलं आहे. ठीक आहे, हा डायग्राम काढून पटकन चला. आणि वरती एपायरोजेनिक मुवमेंट किंवा पठार निर्मिती असल्या. ओके, एपायरोजेनिक मुवमेंट किंवा पठार निर्मिती. फिनिश. व्यवस्थित डायग्राम काढा अंडरस्टँडिंग साठी. आपल्याला कुठे आन्सर रायटिंग वगैरे काय करायची नाही, लिहायची नाही. दिस इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, हे झालं एपायरोजेनिक बद्दल. आय होप यू हॅव अंडरस्टूड एपायरोजेनिक काय असतं ते. आता याच्यानंतर कोणतं पाहिजे आपल्याला, ओरोजेनिक. काय बघायचं, ओरोजेनिक. समजा एक प्रश्न विचारला तुम्हाला, एपायरो म्हणजे काय, काय आहे, कॉन्टिनेंट. जेनिक मीन्स व्हॉट, फॉर्मेशन. सो एपायरोजेनिक म्हणजे काय. मग मला सांगा ओरोजेनिक म्हणजे काय, माउंटेन. एपायरोजेनिक साठी मुवमेंट कशी पाहिजे, व्हर्टिकल. कशी पाहिजे, दोन्ही स्लो मध्ये मोडतात ना. जर एपायरोजेनिक म्हणजे पठार निर्मिती व्हायची तर मुवमेंट कशी पाहिजे, वर खाली, व्हर्टिकल. मग मला सांगा ओरोजेनिक करायचं असेल तर मुवमेंट कशी पाहिजे, हॉरिझॉन्टल. म्हणजे काय, आडवी पाहिजे. कशी पाहिजे, हा बेसिक फरक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुन्हा एकदा स्लो मुवमेंट मध्ये दोन एक्झाम्पल आहे आपल्याकडे. कोणते कोणते, एपायरोजेनिक आणि ओरोजेनिक. एपायरो म्हणजे काय, पठार. ओरो म्हणजे काय, माउंटन. ओके, कळलं. पठार निर्मितीसाठी मुवमेंट कशी पाहिजे, वर खाली किंवा व्हर्टिकल. आणि माउंटन निर्मितीसाठी हॉरिझॉन्टल. आता बघूया आपण, लेट्स चला. आता तिकडे बघूया आपण त्या साईडला. बघा इकडे आता आहे ओरिजोनिक. कोणते आहे, ओरोजेनिक. कशी मुवमेंट आहे, हॉरिझॉन्टल. कसे, हॉरिझॉन्टल. आता एक एक शब्द वाचू व्यवस्थित आपण. बघा इकडे कसे होतात, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये होतात. ठीक आहे, चला हे झालं. आता इथे काय होणार बघा, दिस मुवमेंट प्रोड्युसेस कॉम्प्रेशन और टेन्शन. ओके, फक्त जाणून घ्या, काय लिहायचं नाही, काय नाही, फक्त जाणून घ्या. ओके, इन अ रॉक स्ट्रॅटा दिस मुवमेंट लीड टू आयदर फोल्ड और क्रॅक्स इन द सरफेस ऑफ द अर्थ. आता साधं सर्व सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आपण बघतोय ओरोजेनिक मुवमेंट. कोणतं बघतोय, ओरोजेनिक. ओरोजेनिक मुवमेंट मध्ये सगळ्यात पहिले एक गोष्ट कळली आपल्याला की कसे झाले पाहिजे, हॉरिझॉन्टल. कसे झाले पाहिजे, हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल मुळे काय होतंय ते बघा आता व्यवस्थित. हॉरिझॉन्टल मुळे काय होतं बघा, हे बघा दाखवतो आता. ठीक आहे, हे बघा, हे काय आहे, सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे, सरफेस ऑफ द अर्थ. मग एकतर कॉम्प्रेशन होणार किंवा त्याला बोलतो आपण रिट्रॅक्शन किंवा रेअरफॅक्शन असं बोलतो आपण. कॉम्प्रेशन म्हणजे काय, दोघं जवळ येणार, बरोबर ना. मग समजा दोघं जवळ आले तर बघा काय झालंय, फोल्ड तयार झाला ना. ओके, परत एकदा समजा कॉम्प्रेस केलं मी असं, बघा दोघांना जवळ आणलं, हा एक पार्ट जवळ आला तर मधलं काय झालं, फोल्ड झाला. पण समजा हे मी ओढलं तर काय होणार, फाटणार ना, बरोबर. ते बघायचं आपल्याला. पण दोन्ही कसे, हॉरिझॉन्टल झाले. कसे झाले, हॉरिझॉन्टल. ठीक आहे, बघा आता व्यवस्थित. लेट्स सी वन बाय वन. हे नाही, ओरोजेनिक मुवमेंट जे आहेत, माउंटन फॉर्मेशन, हे दोन दोन फोर्सेसमुळे होतं. त्याच्यामध्ये काय फोर्स होते का, नव्हते. पण जर तुम्हाला माउंटन फॉर्म करायचा असेल, पर्वत बनवायचा असेल ना, तर दोन प्रकारचे फोर्स पाहिजे. एक आहे टेन्शनल फोर्स आणि दुसरा आहे कॉम्प्रेशन फोर्स. बघा, एक आहे ताण निर्माणकारी बल आणि दुसरा आहे दाब निर्माणकारी बल. बघा इथे लिहिले टेन्शनल फोर्स आणि कॉम्प्रेशन फोर्स. मग आता एक टेन्शनल फोर्स आणि कॉम्प्रेशन फोर्स काय ना ते बघूया आपण. फक्त एवढं लक्षात असू द्या काय, की आपण कशाबद्दल अभ्यास करतोय,
ओरोजेनिक मुवमेंट बद्दल. कशाबद्दल? ओरोजेनिक. ओरोजेनिक म्हणजे माउंटन फॉर्मेशन. आता आपल्याला पर्वत बनवायचे आहेत, ठीक आहे, आणि पर्वत बनवण्यासाठी दोन फोर्सेस पाहिजे. कोणते कोणते सांगा बरं? एक टेन्शनल फोर्स, दुसरा कॉम्प्रेशन फोर्स. मग आता ते बघूया आपण. चला लेट्स बघा इकडे हे दोन आहेत बघ. एक आहे टेन्शनल फोर्स, एक आहे कॉम्प्रेशनल फोर्स. आपण सगळ्यात पहिले याच्याबद्दल अभ्यास करूया, ठीक आहे. चला लेट्स सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या इकडे बघा. समजा टेन्शनल फोर्स असेल तर काय होणार बघा. प्रोसेस स्टेप वाईज 1 2 3 4 असे एक एक स्टेप शिकूया आपण, ठीक. चला लेट्स सी. टेन्शनल फोर्स सगळ्यात पहिलं. हे टेन्शनल फोर्स आहे ना, कसं असतं बघा. वेन टू फोर्सेस आर मूव्ह अवे फ्रॉम इच अदर. जेव्हा दोन बल एकमेकांपासून दूर जातील. वेन टू फोर्सेस आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. बघा ठीक आहे. आता बघा इकडे समजा हा ए पार्ट आहे, मग ए मधलं काय बी आणि हा काय सी. ओके बघा हा काय ए, हा बी, हा सी. ओके मग आता मला सांगा वेन टू फोर्सेस आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर कोण कोण अवे गेला? ए आणि सी. बी गेलाय का? बी तिथंच आहे. बी कुठे आहे? तिथंच आहे. ठीक आहे. चला बघा परत एकदा. वेन टू फोर्सेस आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर ही पहिली स्टेप झाली. पण जेव्हा हे एकमेकांपासून लांब जाणार मध्ये काय होणार मग? बघा सी तिकडे खेचतोय, ए इकडे खेचतोय, मध्ये काय तयार होणार सांगा? मध्ये तयार होणार ताण. ही दुसरी स्टेप झाली. पहिली स्टेप सांगा कोणते? सांगा लवकर. येस. वेन टू फोर्सेस आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर इट क्रिएट्स टेन्शन. काय तयार होणार आहे? ताण. काय तयार होणार आहे? ताण. समजा टेन्शन आलं, समजा तिथे टेन्शन आलं तर त्याच्यामुळे काय होणार मग? काय होणार सांगा? पेपरमध्ये पीक समजा खेचलं, मध्ये ताण आला, काय होणार आहे? येस ऍब्सोल्युटली शी इज राईट. काय होणार आहे? बरोबर ना. पण कसा फाटणार आता मी दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. बघा इकडे सगळ्यांनी कसं फाटणार ना तुम्ही दाखवा मला, ठीक. सांगा कसं फाटणार? ए मध्ये फाटणार का बी मध्ये फाटणार? सांगा. ए सारखा फाटणार का बी सारखा फाटणार? कसं काय? हो तिकडे पण केलं मग ए. आता समजा हा इकडे ओढतोय, हा इकडे ओढतोय, हा इकडे ओढतोय, हा इकडे ओढतोय, मग कोणतं पॉसिबल आहे? एचं पॉसिबल आहे का बीचं पॉसिबल आहे? कसं काय? हा मग इथं पण मिडल मध्येच आहे ना. नाही येणार, लाईन नाही येणार अशी स्ट्रेट. खरंच नाही येणार काय? चला उदाहरण अजून एक घेऊया. अजून एक उदाहरण घेऊया. समजा आता तुम्ही चाललाय असा, ओके, रानातून चाललाय आणि समजा तुम्हाला एखादी काठी भेटली लांब, ओके, आणि तुम्ही ती मोडली अशी, बरोबर? अशी तुटणार का अशी तुटणार? अशी म्हणजे ए की बी? का भाई असं का? ए सारखं का तुटणार? हा आपण कापली नाहीये, आपण काय केलंय? तोडली. आणि जेव्हा आपण कापतो ना, जेव्हा आपण कापतो कैचीनी, तेव्हा हा पार्ट जो ह्याला बोलतो आपण कट. काय बोलतो आपण याला? कट. पण हे काय? ह्याला बोलतो आपण क्रॅक. काय बोलतो आपण याला? क्रॅक. आलं का लक्षात तुम्हाला? मग सांगा मला आता तिसरी स्टेप आहे. तिसरी स्टेप हा बघा काय. पहिली स्टेप वेन टू फोर्सेस आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर इट क्रिएट्स टेन्शन अँड बिकॉज ऑफ टेन्शन इट लीड्स टू व्हॉट? क्रॅक. काय आहे? क्रॅक. कट नाही. आलं लक्षात तुम्हाला? बघा ही जमीन आहे, पूर्ण जमीन. इकडचा पार्ट इकडे गेला, इकडचा पार्ट इकडे गेला तर मध्ये कट नाही होणार आहे. काय होणार आहे? क्रॅक होणार आहे. आणि त्याच क्रॅकला इथे बघा आता सगळ्यांनी, त्याच क्रॅकला डिफरंट नाव आहेत. ओके, त्याच क्रॅकला डिफरंट नाव आहेत. काय नाव आहेत बघा? एक तर त्याला क्रॅक बोलतात किंवा रप्चर बोलतात. सॉरी, एक तर त्याला क्रॅक काय बोलतात? रप्चर तर बोलतात किंवा फ्रॅक्चर तरी बोलतात. काय बोलतात त्याला? रप्चर, फ्रॅक्चर किंवा क्रॅक, अशी तीन नाव आहेत. ओके, परत एकदा. फ्रॅक्चर म्हणजे
समजा एखादा पडला आणि हात बीट तुटला तर बघा सीधा लाईन नाही येत, बाकी तिकडे लाईन होते, फ्रॅक्चर. क्रॅक आता बघितलं तुम्ही. रप्चर म्हणजे काय, सेम आहे. रप्चर म्हणजे काय, तोडणे. ठीक आहे, पुन्हा एकदा आता स्टेप वाईज जाऊया, मी तुम्हाला दाखवतो. आता पहिली स्टेप, वेन टू फोर्सेस आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर, पहिला पॉईंट. दुसरं काय झालं, इट लीड्स टू टेन्शन, आणि टेन्शन मुळे काय तयार झालं, क्रॅक, रप्चर किंवा फ्रॅक्चर. आलं. आणि त्यालाच जॉग्राफीच्या लँग्वेज मध्ये कुणाला, रप्चर, फ्रॅक्चर किंवा क्रॅक, कुणाला रप्चर, फ्रॅक्चर किंवा क्रॅक, ह्यालाच जॉग्राफीच्या लँग्वेज मध्ये काय बोलतो आपण, फॉल्ट. काय बोलतो आपण त्याला, फॉल्ट. म्हणजे इन शॉर्ट शेवटी काय तयार होणार आहे, फॉल्ट. कळलं समजला, हॅलो, कळलं. आता आपण बघूया ह्या फॉल्ट मुळे काय काय गोष्टी घडतात ते बघूया आपण. ठीक आहे, चला वन बाय वन एक एक गोष्ट बघूया आपण. दिस लीड्स टू फॉर्मेशन ऑफ क्रस्टल फ्रॅक्चर, हा फ्रॅक्चर होणार आहे. आणि त्याच्यामुळे एकतर काय दोन गोष्टी होणार आहे, रिफ्ट व्हॅली किंवा ब्लॉक माउंटन. आता हे एक्झॅक्टली काय आहे, ओके, ह्याला बोलतो आपण गटपर्वत. ओके, ह्याला गटपर्वत आणि याला आपण खचदरी बोलतो आपण. मग आता हे एक्झॅक्टली काय ना, आपण डायग्रामच्या मार्फत बघूया. लिसन, सगळ्यांनी बघा आता व्यवस्थित. मगाशी बघा आपण डायग्राम भेटला, सेम डायग्राम बनवूया आपण. ठीक आहे, बघा सेम डायग्राम बनवूया आपण. ए, बी आणि सी. समजा इथे झाड आहे वरती. ठीक आहे, झाड आहे वरती. आता बघा काय काय होणार आहे. आता सांगा मला याच्यामध्ये कोण कुणापासून लांब जाणार आहे, ए आणि सी. ओके, बघा ए इकडे जाणार आणि सी इकडे जाणार. वर खाली चाललंय का, नाही. मग बघा आता हा जो बी आहे ना, बी हा इथे उभा राहणार. ओके, ए खाली सटकणार असा, मग ए इथे येणार आहे. आणि इकडे सी खाली सटकणार, सी खाली सटकणार आहे. खाली सटक का, खाली सटकणार आहे कारण काहीतरी निघलं असेल खाली, काहीतरी पोकळ असेल. ओके, त्यामुळे सटकला. बी हल्ला का तिथून, नाही. ओके, पण ज्या वेळेला आपण पहिला डायग्राम भेटला त्यामुळे सगळे मूव्ह होते, ए बी सी कोण पण मूव्ह होत होते. पण इथे फक्त दोन मूव्ह होतात, एक मूव्ह होत नाही. ठीक आहे, मग बघा सी खाली गेला आणि ए इकडे गेला. मग आता बघा काय तयार झालं, मग हा मध्ये ब्लॉक आहे ना, ठोकळा आहे ना, मग याला बोलतो आपण ब्लॉक माउंटन. काय बोलतो आपण, ब्लॉक माउंटन, किंवा त्याला बोलतो आपण घटपर्वत. काय बोलतो आपण त्याला, घटपर्वत. ठीक आहे, समजा आता बी असंच आहे, परत एकदा बी असाच आहे, सॉरी खाली घेतो, हा बी असाच आहे. समजा खालून कुठेतरी ढकललं साईडून, मग हा आहे ना, हा सी असा इथे येणार आणि हा ए जो आहे ना, हा ए इथे येणार. असं समजा खालून काहीतरी ढकललं कोणीतरी. ठीक आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मग बघा काय झालंय बघा. ओके, खड्डा तयार झाला ना, महिला बोलतो आपण व्हॅली. काय बोलतो मला, व्हॅली. पण व्हॅली जी आहे ना, व्हॅली दरी, हे दोन तीन प्रकारचे असते. यू शेप असते, व्ही शेप असते, पण ते नदीमुळे बनते. पण ह्याला कोणती व्हॅली बोलतो आपण, रिफ्ट व्हॅली, म्हणजे खच दरी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ खच, हा खच म्हणजे काय असं माहिती आहे का, आपण आज चाललो मोबाईलवर बोलत वरती आणि अचानक खाली पडलो. अचानक खाली का पडतो, कारण जमीन खचते ना, जमीन खचते. मग खचते म्हणजे काय, गेली ना पटकन खाली, म्हणून त्याला काय बोलतो आपण, खचदरी. म्हणजे जमीन खचलेली आहे, खचल्यामुळे पडलेला खड्डा, त्याला काय बोलतो आपण, खचदरी. काय बोलतो आपण त्याला, खचदरी. कळलं सगळ्यांना. हे सगळं जे आहे ना, आपण कशाबद्दल शिकतो सांगा बरं, कशाबद्दल शिकतो आपण हे सगळ्या गोष्टी, ओरोजेनिक. काय आहे, ओरोजेनिक. ओरोजेनिक प्रोसेसेस ज्या आहे, ओरोजेनिक प्रोसेसेस म्हणजे माउंटन फॉर्मेशन. काय आहे, माउंटन. त्यासाठी मुवमेंट कशी लागते, हॉरिझॉन्टल. कशी लागते, आडवी लागते. पण या ज्या हॉरिझॉन्टल मुवमेंट ज्या होणार आहेत त्याच्यासाठी कोणते दोन बल किंवा फोर्सेस कारणीभूत आहेत सांगा बरं. एक आहे टेन्शनल आणि दुसरा आहे कॉम्प्रेशन. मग टेन्शनल फोर्स जो आहे त्याच्यामध्ये काय होतं, दोघं जण एकमेकांच्या जवळ येतात का लांब जातात, लांब जातात. ओके, वेन टू फोर्सेस आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर, मग मध्ये काय तयार होणार, टेन्शन. टेन्शन मध्ये काय होणार आहे, क्रॅक, अजून रप्चर, अजून फ्रॅक्चर. त्यालाच काय बोलतो आपण, फॉल्ट. आणि त्याच फॉल्ट मुळे दोन स्ट्रक्चर बनणार आहेत. कोणते सांगा, एक आहे ब्लॉक माउंटन, दुसरा रिफ्ट व्हॅली. कळलं सगळ्यांना. चला हा डायग्राम काढा. ओके, असेल यावरती ओरोजेनिक मुवमेंट आणि टेन्शनल फोर्स असेल. ठीक आहे,
ओके, ओरोजेनिक मुवमेंट आणि टेन्शनल फोर्स असेल. आणि डायरेक्शन दाखवा हॉरिझॉन्टल. ठीक आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शन समजून घ्या, रट्टा नाही मारायचा आपल्याला. ठीक, ओके. सो आपण ओरोजेनिक मुवमेंट्स बघतोय, माउंटेन फॉर्मेशन, त्याच्यामध्ये एक झालं टेन्शनल फोर्स. आता दुसरं बघायचं आपल्याला कॉम्प्रेशनल फोर्स. ठीक आहे, दुसरं आपल्याला कॉम्प्रेशनल फोर्स बद्दल बघायचं आहे. प्रॉब्लेम झाला, फिनिश. चला आता दुसरा फोर्स आहे कॉम्प्रेशन. हे रफ करू. ठीक, बघा आता सगळ्यांनी. आता दुसरा आहे कॉम्प्रेशनल फोर्स. बघा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आपण बघतोय माउंटन फॉर्मेशन. आपण काय बघतोय? माउंटन फॉर्मेशन, पर्वत निर्मिती किंवा गिरी निर्मिती किंवा गिरी निर्माण कार्य असं नाव आहे त्याचं मराठीमध्ये. तुम्ही समजून घ्या फक्त, बाकी काही इश्यू नाहीये. तर हे जे गिरी निर्माणकारी किंवा पर्वत निर्माणकारी माउंटन फॉर्मेशन, हे दोन फोर्सेसमुळे होतं. एक आहे टेन्शनल फोर्स, त्याला बोलतो आपण ताण निर्माणकारी, आणि एक आहे कॉम्प्रेशनल, त्याला बोलतो आपण दाब निर्माणकारी. टेन्शनल फोर्समुळे काय होतं ते बघितलं आपण, दोन स्ट्रक्चर तयार झाले. पण कॉम्प्रेशनल फोर्समुळे काय बनतं ते बघा आता इकडे. मग कॉम्प्रेशन फोर्स ऑब्विसली मग काय आहे मला सांगा? वेन टू फोर्स आर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर का अवे फ्रॉम इच अदर? अवे तर बघितलं ना आता, टुवर्ड्स म्हणजे बघा आता आता आपण कॉम्प्रेस करतोय. म्हणजे समजा हे जवळ आले बघा, हे दोन फोर्सेस आहे, जवळ आले बघा, जवळ आले जवळ आले जवळ आले आले जवळ. मग काय तयार झाला? हा याला बोलतो आपण फोल्ड. काय बोलतो याला आपण? फोल्ड. कळलं तुम्हाला? मग आता बघा, when two forces are moving towards each other, when two forces are moving towards each other, okay, compression creates. ओके, कॉम्प्रेशन झालं आणि याच्यामुळे कोणत्या प्रकारचं माउंटन म्हणला? फोल्ड माउंटन. कोणतं म्हणलं? फोल्ड. म्हणजे आता हे बघा, हे असं झालं, ही फोल्ड माउंटन म्हणलं. कळलं का? याला बोलतो मराठीमध्ये आपण वली पर्वत. काय बोलतो त्याला आपण? वली पर्वत. मग आता बघा, दोन प्रकारचे पर्वत बघितले आपण. एक आहे गट पर्वत. कशामुळे बनलाय? कोणत्या दाबामुळे? गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटन कशामुळे बनलाय? टेन्शनल फोर्स. आणि वली पर्वत किंवा फोल्ड माउंटन कॉम्प्रेशनल फोर्स. कळलं तुम्हाला? हॅलो, ठीक आहे. आता दोन्ही साईड लिहून घ्या. एका साईडला कॉम्प्रेशनल फोर्स, सॉरी हे टेन्शनल फोर्स, आणि एका साईडला लिहा कॉम्प्रेशनल फोर्स. असं दोन्ही साईडला वेगवेगळ्या टेन्शनल फोर्स आणि कॉम्प्रेशन असं डिवाइड करा पेजला. म्हणजे सगळं लिहायचं आपल्याला, एक्झाम्पल लिहायचं फक्त आपल्याला. ठीक आहे, हे ऑलरेडी तुमच्या बुकमध्ये आहे, सगळं लिहायचं नाहीये. मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल लिहून देणार आहे. आता मला सांगा, टेन्शनल फोर्स आणि कॉम्प्रेशन. टेन्शनल फोर्समुळे काय तयार झालं सांगा? कोणते कोणते स्ट्रक्चर तयार झालेत? एक आहे रिफ्ट व्हॅली, एक आहे ब्लॉक माउंटन. सगळ्यात पहिला आपण काय करूया? रिफ्ट व्हॅली लिहा इथे, त्याच्या खाली लिहा रिफ्ट व्हॅली. टेन्शनल फोर्सच्या खाली लिहा रिफ्ट व्हॅली. खच दरी ज्याला बोलतो आपण, टेन्शनल फोर्सच्या खाली लिहा. जिथे तुम्ही टेन्शनल फोर्स लिहिले ना त्या खालीच लिहिली रिफ्ट व्हॅली. मग मला सांगा आता, भारतामध्ये तुम्हाला माहित आहे का कोणती रिफ्ट व्हॅली आहे किंवा खच दरी आहे? एक्झाम्पल, दरी पाहिजे, दरी पाहिजे आपल्याला. दरी म्हणजे काय असतं? ओके, आता हा इकडे एक बेंच आहे, हा एक बेंच आहे, याच्यामधला गॅप आहे ना, ओके, ह्याला दरी म्हणतात. आता मी जिकडे उभा आहे त्याला दरी नाही म्हणत. ओके, ते चुकीची समस्या. म्हणजे इथून डायरेक्ट खाली दरी नाही, दोघांमध्ये गॅप आहे, दोन दरी मिळेल. मग सांगा कोणती दरी आहे का? एक्झाम्पल, भारतामध्ये आहे ना दरी आहे. कोणत्या दरी आहे माहितीये का? ओके, दोन आहेत. एक्झाम्पल काय आहे? एक आहे
काय आहे? नर्मदा रिव्हर व्हॅली. म्हणजे कोणतं आहे? नर्मदा नदीची खचदरी. लिहा एक्झाम्पल आहे नर्मदा रिव्हर व्हॅली. नर्मदा रिव्हर व्हॅली. ओके. दुसरं काय? तापी व्हॅली. ओके. एक आहे नर्मदा व्हॅली, दुसरा आहे तापी व्हॅली. तिसरं काय? डोंबी व्हॅली, बोरी व्हॅली, कांदी व्हॅली. नाही ना? हे दोन एक्झाम्पल आहे. कोणतं कोणतं आहे? नर्मदा व्हॅली आणि तापी व्हॅली. ओके. म्हणजे या नदींनी काय केलं? खचदरीमधून जातो. तुम्ही एक्झाम मध्ये सॉरी मॅप मध्ये बघून घ्या किंवा बुक मध्ये पण दिलेलं एक्झाम्पल. आता हे दोन एक्झाम्पल झाले. आता आपण काय करूया? ब्लॉक माउंटेन बदलूया. काय आहे? ब्लॉक माउंटेन. सांग चला या खाली लिहा ब्लॉक माउंटेन. एक्झाम्पल बघायचे आपल्याला ब्लॉक माउंटेन. आता मी तुम्हाला ना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहे ना त्याच्यामध्ये काही माउंटन्स आहेत त्याचे एक्झाम्पल दाखवतो. फक्त व्यवस्थित केअरफुली बघा तुम्ही. सगळ्यात पहिलं बघितलं ना आपण तर हा एक विंध्या पर्वत आहे. विंध्या. ओके. विंध्या नावाचा एक पर्वत आहे ना तो प्रॉपर मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. मध्य प्रदेश. विंध्या पर्वताच्या खालून आहे ना एक नदी वाहते. तिचं नाव आहे नर्मदा. काय नाव आहे? नर्मदा. ओके. म्हणजे आता इथे एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल कळतो तुम्हाला. हे कोणतं माउंटन आहे? विंध्या. ही कोणती नदी आहे? नर्मदा. त्याच्या पुढे एक माउंटन आहे अजून एक, त्याला बोलतो आपण सातपुडा. काय आहे? सातपुडा. म्हणजे ही लाईन. ओके. मुली जिथं बसतात ती लाईन सातपुडाची. त्याच्या पुढे अजून एक खड्डा आहे. त्याच्या पुढे अजून एक खड्डा आहे. तर तो खड्डा जो आहे ना तो कोणता आहे? तापी नदीचा. कोणता आहे? तापी नदी. म्हणजे बघा हा कोणता माउंटन सांगा? विंध्या. ही कोणती नदी आहे? नर्मदा. कोणतं माउंटन आहे? कोणती नदी आहे? तापी. ओके. आणि तापीच्या खाली आहे ना इथे तापी नदी आली तर मग महाराष्ट्र स्टार्ट झाला. ओके. मग हे जे आहे ना हे आहे सातमाळा. काय आहे? सातमाळा अजिंठा खालून डोंगर रांग आहे. आपण जास्त खाली नको जायला. आता इथून दिसतं ना आपल्याला 1 2 3 4 2. आता आपण आडवं करून बघूया. आडवं. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी इथून बघणार इथून या साईड असं आडवं. आता आडवं बघा कसं दिसतं तुम्हाला. ओके. आडवं बघ कसं दिसणार आता. ठीक आहे. ओके. हा आहे विंध्या पर्वत. ठीक आहे. आणि ही नर्मदा. नंतर कोणता आहे? सातपुडा. नंतर ही काय? तापी. नंतर हे कोणता आहे? सातमाळा. बरोबर ना? ओके. हा कोणता आहे? विंध्या. नंतर नर्मदा. नंतर सातपुडा. ठीक आहे. नंतर तापी. नंतर सातमाळा. है ना? बघा हे खड्डा आहे ना दोन डोंगरांच्या मध्ये खड्डा आहे. मग अशी नाही का आपण बघितलेलं काय की ए आणि सी वरती होतं मग खाली काय? बी आहे ना. हा बी आहे आणि वरती ए आणि सी जे आहे. ओके. आता बघा इकडे पण खड्डा आहे इकडे पण खड्डा मध्ये वरती बी आहे. मग हा ब्लॉक आहे ना. ब्लॉक सारखंच आहे बघा. मग आता आपल्याला ब्लॉक माउंटनचं एक्झाम्पल भेटलं. मग सांगा बरं कोणता माउंटन आहे हा? सातपुडा. काय आहे? सातपुडा. म्हणजे एक्झाम्पल द्या. ओके. ब्लॉक माउंटन म्हणजे गट पर्वतचं एक्झाम्पल काय? सातपुडा. काय आहे? सातपुडा. आणि आपला सह्याद्री पण आहे ना सह्याद्री तो पण त्याच्यामध्ये येतो एक्झाम्पल मध्ये. ते पण घेऊन टाका तुम्ही. सह्याद्री पर्वत. ओके. सह्याद्री. दोन दोन एक्झाम्पल लिहायचे आपल्याला. सह्याद्री पर्वत. कळतं सगळ्यांना? आता एक एक्झाम्पल घेऊया आपण आणि मग रिव्हिजन करायचं. पहिलेच सांगतो. ठीक आहे. हा चला आता इकडे जाऊया. कॉम्प्रेशन मध्ये लिहिलं. तेजस लिहिलं. आता कॉम्प्रेशन मध्ये जेव्हा दोन फोर्सेस एकमेकांजवळ येतात तेव्हा काय बनतं? फोल्ड बनतं. मग तुम्हाला आठवतं का आपण व्हिडिओ बघितलेला त्याच्यामध्ये बघा इंडिया वरती चाललेली अशी है ना. आणि वरती या साईडला सगळं एशिया आहे किंवा चायना आहे. ओके. इंडिया जाऊन धडकली. मग एकतर हे थांबू दे किंवा हे जवळ येऊ दे किंवा हे थांबू दे किंवा हे जवळ येऊ दे किंवा दोन्ही येऊ दे. शेवटी काय होणार आहे? धडक होणारच आहे ना. मग मला सांगा इंडियावरती धडकल्यामुळे ओके इंडियावरती धडकल्यामुळे कोणता पर्वत तयार झाला? हा कोणता माउंटन तयार झाला? इंडियावरती धडकली ना मग कोणता माउंटन तयार झाला? हा माउंट एव्हरेस्टचा छोटासा पार्ट आहे. हिमालय. कोणता आहे? हिमालय. हिमालय 2500 किलोमीटरचा आहे लांब. कळलं का? मग हिमालय माउंटन तयार झाला. मग हिमालय माउंटन कसं आहे माहितीये का?
ओके, तुम्ही धडकल्यामुळे नाही दिसणार, पण कसा असा बघा, असा आहे. हे काय, ओके, ह्याला बोलतो आपण फोल्ड. काय बोलतो आपण त्याला? फोल्ड. मग ह्या साईडला एक्झाम्पल लिहायचं तुम्हाला कशामध्ये? टेन्शनल मध्ये. ओके, टेन्शन मध्ये काय येणार? फोल्ड माउंटन्स. काय नाही, सॉरी कॉम्प्रेशन मध्ये, सॉरी कॉम्प्रेशन मध्ये बघत होतो तुम्ही अलर्ट आहे का. ठीक आहे, कॉम्प्रेशन मध्ये लिहा. चला या साईडला कॉम्प्रेशन मध्ये फोल्ड माउंटनचं एक्झाम्पल सांगा काय आहे? कोणता आहे? हिमालय. काय आहे? हिमालय. आणि आहे अरावली. अजून एक आहे अरावली. ओके, अरावली पर्वत. कळलं सगळ्यांना? ओके, चला इथपर्यंत झालंय. आता एक रिव्हिजन करायचं आपल्याला. ठीक आहे, चला सगळ्यांनी पेन ठेवून द्या. ओके, चला लेट स्टार्ट फ्रॉम. आपण कोणतं चॅप्टर स्टार्ट केलेलं सांगा बरं, आठवतंय का? बघा, एक 50-60 वर्षापूर्वी स्टार्ट केलेलं आपण. कोणता? जिओमॉर्फिक प्रोसेसेस. कोणता आहे? जिओमॉर्फिक प्रोसेसेस. जिओमॉर्फिक प्रोसेसेस म्हणजे भूप्रक्रिया दोन प्रकारच्या. कोणत्या कोणत्या सांगा? एंडोजिनस आणि एक्झोजिन. एंडोजिनसचं रिझन काय? इन्स्टंट आहे. काय? इंटेन्सिटी. काय आहे? इंटेन्सिटी. एक्झोजिनसचं काय? फोर्सेस. काय? फोर्सेस. त्याला विसरून जावं. आता आपण कुठे जाऊया? एंडोजिनस. एंडोजिनस डिपेंड ऑन स्पीड. दोन प्रकारचे. कोणते कोणते? स्लो आणि सडन. ओके, सडनचे एक्झाम्पल काय? अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोज. स्लोचे एक्झाम्पल काय? एपायरोजेनिक आणि ओरोजेनिक. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एपायरो? कॉन्टिनेंट फॉर्मेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओरो? माउंटन. म्हणजे काय? पठार निर्मिती. दुसरं काय? पर्वत निर्मिती. ठीक आहे, आता हे सगळं विसरा. इकडे आहे एपायरोजेनिक, इकडे आहे ओरोजेनिक. ओके, पठार निर्मिती आणि इकडे आहे पर्वत निर्मिती. पठार निर्मिती त्यासाठी मुवमेंट कशी पाहिजे? व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? गुड. ओके, इकडे कशी पाहिजे? हॉरिझॉन्टल. कळलं सगळ्यांना? हे जे आहेत व्हर्टिकल मुवमेंट झाल्यामुळे काय होणार आहे? पठार निर्मिती होणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे पठाराचे एक्झाम्पल सांगू शकता का एखाद्या? जगामधले एखाद्या पठाराचं सांगू शकता का? घाटकोपर. अरे कोणतं पण सांगा, असं काही कंपल्सरी नाही. तुमच्या आवडतं सांगा पठार कोणतं आहे. डेफिनेटली. सो यू कॅन राईट डाऊन द एक्झाम्पल. मगाशी आपण बघत होतो ना. सो पठार निर्मितीमध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. काय एक्झाम्पल आहे? एक्झाम्पल डेक्कन प्लॅटू. मगाशी नाही का पठार बघितलं आपण? एक्झाम्पल काय? डेक्कन प्लॅटू. नाही का डायग्राम काढलेले मगाशी आपण? तिथे साईडला अजून कोणतं पठार आहे का? द हायेस्ट प्लॅटू और हायेस्ट स्टेबल लँड इन द वर्ल्ड. जगातलं सगळ्यात उंच पठार. नाही रे, ब असेल. काय पण जगातलं उंच पठार? सांगा, ऍक्टिंग नका मारू, सांगा लवकर. द हायेस्ट प्लॅटू इन द वर्ल्ड. जगामधलं, घाटकोपर मधलं नाही. ओके, द हायेस्ट प्लॅटू इन द वर्ल्ड इज वॉट? तिबेट. कोणता आहे? तिबेट. द्या तिबेटचं पठार. ओके, तिबेट पण काय? पठार आहे. ओके, पाठीमागे नाही लिहिलंय. तिबेट लिहा, तिबेट. ओके, आणि तिबेटच्या ब्रॅकेटमध्ये हायेस्ट स्टेबल लँड. ओके, किंवा हायेस्ट प्लॅटू इन द वर्ल्ड. कळलं सगळ्यांना? ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघत होतो माउंटन फॉर्मेशन. माउंटन फॉर्मेशन जे आहे त्यासाठी कोणत्या दोन फोर्सेसची गरज आहे? टेन्शन आणि कॉम्प्रेशन. ओके, मला टेन्शन नका देवा प्लीज, तुम्ही केलं आता. ठीक आहे, हा चला. टेन्शनल फोर्समुळे काय होतं? टू फोर्सेस कमिंग टुवर्ड्स इच अदर और अवे फ्रॉम इच अदर. टेन्शन मध्ये काय? मी कुठे काय बोललो? ओके, when two forces are moving away from each other, त्याच्यामुळे काय होतंय? टेन्शन. टेन्शनमुळे काय होणार आहे? क्रॅक, रप्चर, फ्रॅक्चर. त्यालाच काय बोलतो जॉग्राफीमध्ये? फॉल्ट. गुड. काय बोलतो त्याला? फॉल्ट. ओके, आणि त्या फॉल्टमुळे दोन स्ट्रक्चर बनले. कोणते? रिफ्ट व्हॅली आणि ब्लॉक माउंटन. कळलं सगळ्यांना? मग आता आपण इकडे येऊया. कशामध्ये? कॉम्प्रेशन मध्ये. कॉम्प्रेशनल फोर्स किंवा दाब निर्माणकारी बल याच्यामुळे काय तयार होणार आहे? कोणतं स्ट्रक्चर? फोल्ड माउंटन. काय बनणार आहे? फोल्ड माउंटन. विच इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फोल्ड माउंटन इन द वर्ल्ड? एक्झाम्पल काय? हिमालय. काय? हिमालय. बस एवढंच आहे, लक्षात ठेवा.
या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या नाहीये, लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून एक्झाममध्ये डायरेक्ट एक्झाम्पल विचारतात की फोल्ड माउंटेन कोणता आहे, रिफ्ट व्हॅली कोणता आहे, सगळं विचारतात तुम्हाला एक्झाममध्ये. ठीक आहे, तर चला पुढे बघूया आपण. आता बघा हे वली आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय विचारणार नाही कारण तुम्हाला लिहायचं नाहीये. पुढे बघा हे पण आहे एक्झाम. आता हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीकडून महत्वाचं आहे. काय की फोल्ड माउंटेन जे आहे ना, मागाशी बघितलं आपण कॉम्प्रेशनमुळे फोल्ड तयार झाला बघा. हे फोल्ड माउंटेन दोन प्रकारचे आहे. ओके, एक आहे यंग फोल्ड माउंटेन, एक आहे ओल्ड फोल्ड माउंटेन. मग दोन प्रश्न याच्यामध्ये. ओल्ड म्हणजे किती ओल्ड सांगा. ओल्ड फोल्ड माउंटेन म्हणजे किती ओल्ड सांगा. हा बरोबर, 200 मिलियन म्हणजे किती सांगा. 200 मिलियन म्हणजे किती मला नाही कळत. सांगा 200 मिलियन म्हणजे किती मला नाही कळत. नाही ते तर मला माहिती आहे बेसिक, पण 200 मिलियन म्हणजे किती सांगा. करोड मध्ये सांग ना, करोड म्हणजे किती करोड सांगा. 200 करोड, मग 20 करोड, अजून एक शून्य कमी करतो, 2 करोड, अजून करू 0.2 करोड. हे काय आहे, 20 करोड आहे. काय आहे, 20 करोड. ओके, 20 CR एवढं. अरे म्हणजे आपल्या भाषेत सांगतो रे, करोड लाख याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे सगळ्या गोष्टी. जसं आपण 1 मिलियन भेटेल बघा पॉलिटीमध्ये, तसं आहे. ओके, प्लीज लक्षात ठेवा, विसरू नका. म्हणजे ओल्ड म्हणजे किती ओल्ड आहे तर 20 करोड वर्ष. ओके, किंवा 2.5 करोड आहे याच्यामध्ये. हा तिकडे त्या साईडला 2.5 करोड. ठीक आहे, इथे काय 20 करोड आहे. तर बघा 20 करोड वर्षापूर्वीचे माउंटेन कोणते आपल्या भारतामधला, अरावली. काय आहे, अरावली. सो हा एक प्रश्न आहे काय की विच इज द ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन इन इंडिया. सांगा पटकन, अरावली. कळलं सगळ्यांना. डायरेक्ट प्रश्न आहे. भारतातील सगळ्यात जुना वली पर्वत जो आहे किंवा द ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन इन इंडिया इज व्हॉट, अरावली. कोणता आहे, अरावली. ठीक आहे. त्याच्यानंतर जगामध्ये बैठला आपण उरल माउंटेन. उरल तर कुठे उरल सांगा, कुठे उरल, रशियामध्ये. कुठे उरल, रशियामध्ये. सो उरल माउंटेन कुठे आहे, रशिया. कुठे आहे, रशिया. आणि एक आहे, हे कसं वाचायचं सांगा ना मला. अप्पा. अप्पाचा विषय लय हार्ड आहे, सांगा. अप्पा काय सांगा लवकर. ऍपल. ऍपल आहे, सांगा. सांगा इंग्लिश मीडियम वाले. हाऊ टू प्रोनाउन्स दिस. ओके, हा बरोबर आहे, तेजीच बोलतो बरोबर. ओके, सो इट्स व्हॉट, ऍपलाचियन्स. काय आहे, ऍपलाचियन्स. कुठे आहे सांगा, USA. 3 माउंटेन लक्षात ठेवा प्लीज. कोणते माहिती आहे, ओल्डेस्ट. एक आहे अरावली. कुठे आहे, हॅलो, इंडिया. ओके, दुसरा कोणता, उरल तर कुठे उरल, रशिया. आणि तिसरा ऍपलाचियन्स किंवा अप्पा. लक्षात ठेवा, अप्पा कुठे आहे, USA ला. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला लिहून घ्या. ओके, मग यंग फोल्ड माउंटेन. यंग म्हणजे किती यंग सांगा आता. यंग म्हणजे किती यंग. हा 1 ते 2.5 करोड. काय आहे, 1 ते 2.5 करोड. मग एक्झाम्पल सांगा म्हणजे. रॉकी बाय. रॉकी बाय किधर आहे, उल्हासनगर. ओके, रॉकी बाय किधर आहे, इट इज इन. यार काय पण पकवता तुम्ही. वेअर इज रॉकी माउंटेन. अरे रॉकी माउंटेन तो रॉकी भाई आहे कर्नाटकमध्ये. ओके, हा रॉकी माउंटेन सिरीज आहे, इट इज इन USA. कुठं आहे, US. उल्हासनगर नाही, हा अमेरिका. ते USA अमेरिका. म्हणजे US तुम्हाला उल्हासनगर वगैरे असं काही नाहीये. सो हे कुठं आहे, अमेरिका. तिथे लाईट साईडला लिहा USA. ओके, रॉकीज माउंटेन कुठं आहे, USA. ठीक आहे, रॉकी माउंटेन इट इज इन USA. आणि हिमालय ऑब्विसली कुठं आहे, ओके, भारतामध्ये नाहीये. अरे म्हणजे इंडियन सब कॉन्टिनेंट बोलतात. ठीक आहे, भारतीय उपखंड ज्याला बोलतो आपण, त्याच्यामध्ये हिमालय आहे.
भारतामध्ये हिमालय फक्त कुठं आहे? जम्मू काश्मीर साईडला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि अरुणाचल प्रदेश साईड. गॉट दी पॉइंट? समजलं इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे. हा हा ते पाकिस्तानमध्ये ना, त्या साईडला. ओके, बलुचिस्तान. ते सगळे रहमान डकेत बिकेत त्यांना सगळ्यांना माहित असेल तिकडे. ओके ओके, चला पुढे बघा. आता झालं इथपर्यंत. हे एक्झाम मध्ये विचारतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. फिनिश. छोटा छोटा बाईटचं त्या लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. बाकी हे बघा, हे नाही, हे तुम्हाला एक नावं लिहायची, त्याची नवीन नाव आहे. ठीक आहे, बघा इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. बघा हे वरती आलंय ना, हा काय आहे सांगा बरं? हे वरती आला, हे खाली गेले. हे काय मग? काय आहे? ब्लॉक माउंटन. या ब्लॉक माउंटन अजून एक नाव आहे, याला बोलतो आपण होस्ट. काय बोलतो याला आपण? होस्ट. पण लक्षात कसं ठेवते सांगतो पहिलं. ओके, नंतर लक्षात कसं ठेवणार? हे काय आहे? नाही, हे काय खड्डा आहे ना? ओके, हा खड्डा म्हणजे काय? दरी आहे ना? बघा हे दरी आहे, बघा हे है ना, दरी आहे ना, खड्डा आहे. मग खड्डा असतो आपल्याकडे बघा, रस्त्याच्या बाजूने खड्डा असतो, त्याला काय बोलतो आपण? गटर. रस्त्याच्या बाजूने काय असतो? खड्डा असतो, त्याला काय बोलतो? गटर. जी फॉर गटर, जी फॉर ग्रॅबिन. असं खड्डा म्हणजे जी. ओके, जर खड्डा म्हणजे जी म्हणजे वरती आले ते काय? एच म्हणजे होस्ट. ओके, सो दोघांची नावं लिहून घ्या. मगाशी डायग्राम काढला तुम्ही, दोघांची नावं आली पाहिजे. ह्याला बोलतात होस्ट आणि ह्याला बोलतात ग्रॅबन. ठीक आहे, हे आहे होस्ट. झूम करतो, हे आहे होस्ट. आणि जे गड्डा आहे, ओके, त्याला काय बोलतो आपण? ग्रॅबन. काय बोलतो त्याला? ग्रॅबन. ठीक आहे, फिनिश. अच्छा, वरचं घे. हे आहे होस्ट. काय आहे? होस्ट. ओके, चला बघा आता सगळ्यांनी क्या हो गया. हे झालं सगळं. नाउ लेट्स टेक एक्झाम्पल्स. ओके, क्वेश्चन बघा आता सगळं. एक मिनिट. सांगा विच आन्सर? पक्का? नक्की? ओके, बघा इथे लिहिलंय ग्रॅबन आणि काय? रिफ्ट व्हॅली. सेमच आहे. इथे काय दिलंय? विच ऑफ द फॉलोइंग रिलीफ फीचर इज नॉट इफेक्ट ऑफ इंटरनल फोर्सेस. पण इंटरनल मध्ये तुम्हाला लगेच आठवायचं एंडोजिनस. एंडोजिनसच्या आतमध्ये काय काय आहे ते आठवायचं पटकन. मग आहे ग्रॅबन आहे एंडोजिनस मुळे, होस्ट आहे एंडोजिनस मुळे, रिफ्ट व्हॅली आहे ऑब्विसली. फक्त नाही काय? रेसिड्युअल माउंटेन. हा एमपीएससी प्रश्न विचारलाय स्टेट सर्व्हिस फ्री 2018 मध्ये. कळलं? म्हणजे त्या टॉपिकवर प्रश्न आलाय, म्हणून आपण ते टॉपिक करायचे. कळलं का? पुढचं बघूया आपण. हे सांगा आता, सावका सांगा, घाई नका करू. पहिलं प्रश्नाला जाणून घ्या, युपीएससीचा प्रश्न आहे म्हणून. ठीक आहे, सांगा. व्यवस्थित विचार करून उत्तर देत आहे का असंच जस्ट टाइमपास म्हणून देत आहे? सांगा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाइप ऑफ मास मुवमेंट. सगळ्यात पहिला अर्थ समजून घ्या. मास. मास मुवमेंटचा अर्थ काय? सांगा. मासचा अर्थ काय सांगा? मास मीन्स व्हॉट? बल्क मध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी मुवमेंट होते. ओके, मग आता काय काय मुवमेंट होते सांगा? स्लो मुवमेंट होते मोठ्या प्रमाणामध्ये. हॅलो,
बरोबर ना? अरे माउंटेन एवढा मोठा बनतोय, पठार एवढा मोठाच आहे ना. चला, रॅपिड मुवमेंट्स. हो, रॅपिड मध्ये काय अर्थक्वेक वोल्कॅनो. अर्थक्वेक आला तर सटकन पूर्ण निघून जातो ना मोठी जमीन. मग मला सांगा लँडस्लाइड छोटा आहे का? लँडस्लाइड पण मोठं ना. तुम्ही खंडाळा घाटामध्ये जावा, लँडस्लाइड आले, छोटे छोटे दगड येत नाही, सगळं मोठं त्याच्यामुळे काय उत्तर आहे? ऑल ऑफ दी अबाव. कळलं? लक्षात. पहिलं प्रश्न जाणून घ्या की काय विचारलं ते. चुकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. आपण शिकायचं इकडे. आपण काय करतोय? शिकतोय. ओके, त्याच्यामुळे चुकलं तरी चालेल. पुढे बघा आता. घाई नका करू, आरामात व्यवस्थित. दिसत तसं झूम करू का? झूम केलं तरी पण काय फायदा नाही, कारण ते बाहेर जायला. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन सांगा मला. एबीसीडी. आय एम इंटरेस्टेड इन बी एंडोजिनस जेनिक का? वाय नॉट एक्झोजेनिक? सांग तेजस. ए का? एक मिनिट फक्त सांग. हा, तिथे पण फोर्स आहे, खाली पण फोर्स आहे. येस, यू सेड बी का? वाय? एक तू बरोबर बोला. कोणता? कंटिन्युअसली ऑपरेटिंग कोण आहे? एक्झो आहे की एंडो आहे? एंडो. आणि अजून एक हिंट आहे, अजून एक हिंट आहे. काय इथे लिहिले? काय एलिव्हेट म्हणजे काय? वरती उचलणे. वरतून कुठून उचलणार? खालून वरती उचलणार ना, का वरतून परत वरती उचलणार? नाही, खालून वरती उचलणार. जसा हा बेंच उचलला बघा. अरे उठलंय, ठीक आहे, वरती उचलले बेंच, ठीक आहे. मग काय? खालून वरती उचललंय. लक्षात ठेवा. खालून मीन्स व्हॉट? एंडोजिनस. काय आहे? एंडोजिनस. प्रश्न समजून घ्या, उत्तर पटकन निघून जातं त्याचं. ठीक आहे, घाई नका करू. वी आर लर्निंग. सांगा आता. एंडोजिनियस, एंडोजेनिक किंवा एंडोजिनस असं बोलायचं. ठीक आहे, खतम. ओके, कळलं सगळ्यांना? आता पुढचं चॅप्टर आपल्याकडे एक 10-15 मिनिटं आहे. आपण इंट्रोडक्टरी पार्ट करूया, आपण बाकीचं आपण नेक्स्ट टाइम करूया. ठीक आहे, चला लेट्स. ओके, सो वी हॅव फिनिश 2 चॅप्टर्स. नेक्स्ट जो आहे तो आहे अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोसचा. कोणता आहे? अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोसचा. चला आता आपण हेडिंग लिहून घ्या, अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोस. आईला वाटतं फिरायला गेलो कुठं. एनिवेज, आता आपण काय करायचं? अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोस बद्दल करूया. ठीक आहे, चला आता सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये पण अर्थक्वेक बद्दल लिहायचं. सो जस्ट राईट डाऊन अर्थक्वेक. हा इंट्रोडक्टरी पार्ट आपण करायचा आहे आणि बाकीचा आपण नेक्स्ट टाइम करूया. ठीक आहे, सो लेट्स टॉक अबाउट दी अर्थक्वेक. तुम्ही सांगू शकता का अर्थक्वेक म्हणजे काय असं? म्हणजे सी, तुम्हाला कुठे लिहायचं नाही, काय नाही, जनरली विचारतो अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. वाव. लेट्स सी, व्हॉट इज द मीनिंग ऑफ मँगो? तर आंबा है ना, बरोबर ना? आणि व्हॉट इज द मीनिंग ऑफ आंबा? तर मँगो. तेच सांगितलं, अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. अरे मराठीमध्ये माहित आहे मला, सांगा अर्थक्वेक म्हणजे काय? थोडं एलॅबोरेट करा ना, सांगा जरा, एक्सप्लेन करा. येस, ओके, एवढंच बोलायचं तुम्हाला. बघा, मिनिंग म्हटलं काय की त्याचा अर्थ सांगा फक्त. मी तुम्हाला नाही म्हटलं की 2000 शब्दात लिहा. शेकिंग ऑफ दी अर्थ. काय आहे? शेकिंग म्हणजे अर्थ हिप ऑफ करते ना, असं. मग आता याच्यामध्ये ना काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आपल्याला. ठीक आहे, बघा, हा अर्थक्वेक का होत असेल तर सडन मुवमेंट. काय आहे? सडन मुवमेंट. सडन मुवमेंट मध्ये बघा आपण 2 गोष्टी बघितल्या. पुन्हा इथं तुमच्या समोर उभा करतो. आता जिओमॉर्फिक प्रोसेसेस 2 प्रकारच्या आहेत, एंडोजिनस, एक्झोजिनस. एंडोजिनस मध्ये 2 प्रकार आहेत, स्लो आणि सडन. स्लोचे 2 एक्झाम्पल आहे, एपायरोजेनिक, ओरोजेनिक. सडन मध्ये 2 एक्झाम्पल आहे, अर्थक्वेक आणि व्होल्कॅनो. आपण कोणता करतो आता? अर्थक्वेक. कोणता करतो? अर्थक्वेक. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. आता हे जे इथे लिहिलंय फॉल्ट. काय लिहिलंय? फॉल्ट. फॉल्टचा अर्थ मगाशी बघितला आपण. काय सांगा? फ्रॅक्चर, क्रॅक्चर, रप्चर. का होतो सांगा? वाय? टेन्शन बोलतो. पण कधी? व्हेन टू फोर्स आर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर और अवे फ्रॉम इच अदर. येस, ऍब्सोल्युटली. ही जमीन आहे पूर्ण मोठी. जेव्हा जमीन आहे ना, जमीन
हे दोन फोर्स एकमेकांपासून जाणार आला तेव्हा इथे टेन्शन येणार, ताण निर्माण होणार ना, आणि ताण निर्माण झाल्यामुळे जमीन फाटणार. ओके, जमीन फाटणार. जमीन का फाटणार? कारण खालून काय झालंय, अर्थक्वेक आलाय. काय आलाय? अर्थक्वेक. आता बघा सगळ्यांनी व्यवस्थित इकडे. ओके, व्यवस्थित लक्ष द्या इकडे. ह्या अर्थक्वेक मध्ये 2 पॉइंट आहेत बघा. 2 पॉइंट आता आपण शिकणार आहोत, बाकीचं नेक्स्ट टाइम पण. 2 पॉइंट कोणते? सगळ्यात पहिले आहे फोकस. काय आहे? फोकस. ओके, फोकस. ओके, असं आहे. मग आता या फोकस आहे ना, फोकस म्हणजे काय ते बघायचं आहे. पण फोकसचा अर्थ आहे ना, आपण पहिले याचे डिफरंट नावं बघूया आपण. ठीक आहे, चला. हे जे फोकस आहेत ना, याला डिफरंट नावं काय आहेत बघा. सगळ्यात पहिलं, ओके, काय आहे? सिस्मिक किंवा अर्थक्वेक. ओके, हे बी नाहीये, ई आहे. ठीक आहे, सिस्मिक किंवा अर्थक्वेक. ओके, मग इथे नाव देतो बघा. सांगा किती नाव आहेत? एकतर तुम्ही असं बोला, सिस्मिक पॉइंट किंवा सिस्मिक फोकस किंवा सिस्मिक सेंटर. अजून काय बोलाल? अर्थक्वेक पॉइंट किंवा अर्थक्वेक फोकस किंवा अर्थक्वेक सेंटर. सो एवढी सगळी नावं एकाच पॉइंटला आहेत. कळलं? सो जस्ट राईट डाऊन. ओके, लिहून घ्या. चला, व्यवस्थित लिहा. जसं मी सांगतो तसंच लिहा. ओके, म्हणजे कसं व्यवस्थित तुम्हाला समजेल सुटसुटीत एकदम. आता तुम्हीच मला सांगायचा अर्थ काय असू शकतो? सिस्मिक सेंटर. ओके, मी सोप्या भाषेत विचारतो, अर्थक्वेक सेंटर म्हणजे काय सांग? ओके, चला, हा म्हटला मधोमध. चला, अजून सोप्या भाषेत विचारतो मी, एक्झाम सेंटर म्हणजे काय? ओके, पुन्हा एकदा विचारतो, एक्झाम सेंटर म्हणजे काय? बरोबर ना, जिथे ऍक्च्युली एक्झाम होते, किंवा दुसऱ्या भाषेत जिथून ऍक्च्युली एक्झामची सुरुवात होते त्याला काय होतं आपण? एक्झाम सेंटर. बघा, तुम्हाला कळलं मी काय सांगितलं ते. जिथून एक्झामची ऍक्च्युअली सुरुवात होते त्याला काय होतं आपण? एक्झाम सेंटर. तुम्ही घरात बसून एक्झाम देणार का? नाही, एक्झाम सेंटरला जाणार ना. मग सांगा, अर्थक्वेक सेंटर म्हणजे काय? येस, ऍब्सोल्युटली. सेंटर म्हणजे काय? जिथून अर्थक्वेकची सुरुवात होणार आहे. मग मी इंग्लिश मध्ये सांगतो तुम्हाला, तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता. काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑल दिस थिंग्स? अर्थक्वेक सेंटर, द पॉइंट ऑफ ओरिजिन ऑफ अर्थक्वेक. म्हणजे ज्या ठिकाणावरून भूकंपाची सुरुवात होते त्याला मराठीमध्ये काय बोलतो आपण? भूकंप नाभी. काय बोलतो त्याला? भूकंप नाभी. ते दिले बघा मराठीमध्ये. बघा इकडे काय आहे? भूकंप नाभी. ठीक आहे, आता ही भूकंप नाभी किंवा सिस्मिक फोकस किंवा अर्थक्वेक सेंटर हे कुठे असतात? पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतात का पृथ्वीच्या आतमध्ये असतात? सांगा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर का आतमध्ये? येस, ऍब्सोल्युटली. कळलं सगळ्यांना? ओके, कळलं? हॅव यू अंडरस्टूड दिस? समजतं सगळ्यांना? हॅलो, समजतं ना? ठीक आहे, परत एकदा. सिस्मिक पॉइंट, सिस्मिक फोकस, सिस्मिक सेंटर, अर्थक्वेक पॉइंट, अर्थक्वेक फोकस, अर्थक्वेक सेंटर, हे सगळं एकच आहे. हे सगळं एकच आहे. तुम्हाला कोणतंही वाक्य घेऊन विचारू शकतात. ओके, पण या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? द पॉइंट ऑफ ओरिजिन ऑफ अर्थक्वेक. ज्या ठिकाणाहून भूकंपाची सुरुवात होते त्या ठिकाणाला काय म्हणतो आपण? भूकंप नाभी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे लक्षात ठेवा, ही भूकंप नाभी असते कुठे? पृथ्वीच्या आतमध्ये, सरफेसवर नव्हे. कुठे असतं? सरफेसच्या आतमध्ये. ठीक आहे, चला, झालं. आता दुसरं घेऊया आपण. दुसरं इकडे बघा. भूकंप नाभी कळली तुम्हाला सगळ्यांना. आता दुसरं बघा, इकडे बघा सगळ्यांनी. ओके, इथे लिहिलंय एपी सेंटर. काय लिहिलंय? एपी सेंटर. ठीक आहे,
ना सगळ्यात महत्वाची गोष्ट एपी. ओके, एपी याचा अर्थ मी नेहमी समजून सांगतो, तुम्हाला अगोदर सांगितलं, परत एकदा सांगतो. ठीक आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं डर्मॅटोलॉजिस्ट. डर्मॅटोलॉजिस्ट ओके म्हणजे काय? बघा आपल्याकडे स्किन आहे, तुमच्याकडे आहे, सगळ्यांकडे आहे ना? हा ठीक आहे. माझी स्किन ड्राय झाली पाण्यामुळे. एनिवेज, आपल्या या स्किनच्या आतमध्ये एक स्किन असते बघा, सफेद कलरची, त्याला बोलतात डर्मिस. काय बोलतो त्याला? डर्मिस बोलतात त्याला. ठीक आहे, आणि त्याचे स्पेशलिस्ट जे असतात त्याला बोलतो आपण डर्मॅटोलॉजिस्ट. ठीक आहे, आपल्या डर्मिसच्या वरती म्हणजे सफेद कलरची स्किन आहे ना, त्याच्यावरती आहे ना ही व्हिटी स्किन आहे आपली इंडियन स्किन. ओके, त्याला बोलतात एपिडर्मिस. काय बोलतात त्याला? एपिडर्मिस. आतमध्ये कोणती स्किन आहे? डर्मिस. त्याच्यावरती ही कोणती स्किन आहे? ह्याला एपी का बोलतात? आतमध्ये डर्मिस आहे, सेम डर्मिस वरती पण आहे ना, पण ती एपिडर्मिस आहे. सेम नाव आहे ना, पण त्याला एपी का बोलतात? कारण ती आउटर आहे, म्हणजे वरती आहे. एपीचा साधा सरळ अर्थ काय आहे? वरती. ओके, बघ आता तुम्हाला एक गोष्ट कळली काय? सेंटर. सेंटर कुठं आहे? पृथ्वीच्या आतमध्ये. सेंटर काय झालंय? ठीक आहे ना, सेंटर आहे पृथ्वीच्या आतमध्ये. ओके, त्या सेंटरच्या वरती जे सेंटर आहे त्याला काय बोलणार? एपी सेंटर. काय बोलणार त्याला? मग सांगा मला, एपी सेंटर बद्दल लिहायचं झालं तर कसं लिहिणार तुम्ही? सांगा. द पॉइंट सांगा. हा सांगा, पहिले लिहू नका, पहिले सांगा एपी सेंटर बद्दल कसं लिहिणार तुम्ही? हा अजून एनिवन ट्राय. भूकंप नाभीपासून जे वरती केंद्र आहे त्याला काय बोलतो आपण? असा अपिकेंद्र किंवा अपिसेंटर. पण हे असतं कुठे? वरती. पण ते कुठे? हवेमध्ये. हा, पृष्ठभागावर. बघा ऐका, दोन गोष्टी कळल्या आपल्याला एपिसेंटर बद्दल. पुन्हा एकदा सांगतो, दोन गोष्टी कोणत्या? एक, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एपिसेंटर? एक, द पॉइंट. बघा इकडे बघा, द पॉइंट विच इज एक्झॅक्टली अबाउट द सेंटर. बरोबर? हॅलो, द पॉइंट विच इज एक्झॅक्टली अबाउट द सेंटर. बट कुठे? कुठे? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज कॉल्ड एज एपिसेंटर. चला 2 पॉइंट लिहून घ्या. 2 पॉइंट लिहून घ्या. ओके, भूकंप नाभीच्या वरती असणारे. ओके, भूकंप नाभीच्या वरती असणारे व भूपृष्ठावर आढळणारे केंद्र यास का बोलतात? अपिकेंद्र. यास का बोलतात? अपिकेंद्र. ओके, यास का बोलतो आपण? अपिकेंद्र. कळलं सगळ्यांना? 2 गोष्टी शिकलो आपण आज अर्थक्वेक मध्ये. एक आहे सेंटर, दुसरा आहे एपिसेंटर. एक आहे भूकंप नाभी, दुसरा आहे अपिकेंद्र. ठीक आहे, चला फायनली आता बघायचं आपल्याला याच्यामध्ये. अर्थक्वेक झाला, आपल्याला सेंटर कळलं. हॅलो, अर्थक्वेक झाला, आपल्याला सेंटर कळलं. अर्थक्वेकच्या वरती, त्या सेंटरच्या वरती एक सेंटर आहे, त्याला काय बोलतो आपण? एपिसेंटर. एवढं सगळं झाल्यानंतर मला सांगा, मग हे जे गोल गोल आहेत बघा, हे गोल आहेत, हे गोल आहेत, हे गोल आहे, हे गोल आहे. नाउ व्हॉट आर दिस? हे काय आहेत? नाही, लहरी. भूकंप लहरी. काय आहेत? भूकंप लहरी. सो ह्या आहेत ना, ह्या जेव्हा भूकंप येतो, ओके, जेव्हा भूकंप येतो तो कुठून येतो? सेंटर मधून. त्याला कुठे मोजतात? एपिसेंटर मध्ये. मग एपिसेंटर मध्ये मोजल्यानंतर आहे ना, एपिसेंटर मध्ये मोजल्यानंतर जे भूकंप आहे ना, भूकंप लहरी येतात ना, ओके, त्या भूकंप लहरी ज्या आहेत ना, बघा ह्या आहेत. कोणत्या आहेत? बॉडी व्ह्यूज आणि सरफेस व्ह्यूज. म्हणजे भूकंप लहरी तयार होणार आहे. कळलं तुम्हाला? ह्या भूकंप लहरी संदर्भात आहे ना अधिक माहिती जाणण्यासाठी आपण काय करूया? नेक्स्ट एपिसोड मध्ये भेटूया आपण. चालेल आता? सो आजच्या पुरतं एवढं करूया आपण, बाकी नंतर आपण नेक्स्ट टाइम करूया. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच.